सोप्या शब्दामध्ये शिकवण दिली आहे, जाणजो छाणजो पचच माणजो, म्हणजे आधी जाणून पहा, पडताळून पहा आणि मगच माना. मला असं वाटतं की आजच्या परिस्थितीमध्ये हे जे काही प्रकरण या ठिकाणी आहे, या प्रकरणामध्ये हीच संतांची शिकवण आपल्या सर्वांकरता अत्यंत महत्त्वाची आहे. आणि म्हणून या प्रकरणातनं निश्चितपणे सरकार म्हणून, समाज म्हणून आपल्याला प्रत्येकाला शिकायला मिळेल. उद्या रामनवमी आहे, त्यामुळे प्रभू श्रीरामांच्या चरणी हीच प्रार्थना आहे की आपला महाराष्ट्र धर्म हा वाढला पाहिजे, पण भोंदूगिरीला कुठेही स्थान मिळता कामा नये, या दृष्टीने आपल्याला काम केलं पाहिजे. आणि म्हणून आपल्याकडे काही चांगले मुद्दे देखील मांडण्यात आले. जादूटोणा विरोधी जो आपला कायदा आहे त्याचे नियम झाले नाहीत, हा विषय या ठिकाणी आला. आणि हे खरंच आहे, मी त्याची माहिती घेतली असता त्याचे नियम हे अंतिम टप्प्यामध्ये आहेत. लॉ अँड ज्युडिशरीने त्याला मान्यता दिली आहे, पण ते नियम नसले तरी सेक्शन 3 ॲक्टिवेट असल्यामुळे नियमांचा त्याच्यात अडसर येत नाही. पण या कायद्याची अंमलबजावणी आपण ताकदीने केलेली आहे. याही प्रकरणामध्ये आपण या कायद्याची अंमलबजावणी केली आहे. आणि आपल्याला माहिती आहे, जादूटोणा करून जर समस्या संपल्या असत्या तर या भोंदूखरातला आपण ट्रम्पचाच ॲडवायझर नेमला असता. म्हणजे सुरक्षा सल्लागार म्हणून हे सगळेच विषय त्या ठिकाणी संपले असते. आणि मग युद्ध जे आहे ते आपण ड्रोनऐवजी लिंबू मिरचीने लढलो असतो. आणि मग पाकिस्तानच्या दहशतवाद्यांना इथे बसूनच आपण टाचण्यानी संपवून टाकलं असतं. आणि मग सीमेवर सैनिक पाठवण्याची आवश्यकता नसती पडली, 5-10 भोंदूबाबा पाठवले असते आणि आपली सीमा ही एकदम त्या ठिकाणी नीट झाली असते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्याला अशी जी प्रचारसभाच घ्याव्या लागल्या नसत्या. एका ठिकाणी बसून सगळ्या निवडणुका या जिंकता आल्या असत्या. पण मला असं वाटतं की आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण ज्याला स्पिरिच्युअलिटी म्हणतो, अध्यात्म म्हणतो, सकारात्मकता, प्रामाणिकता आणि कोणाचे अहित ज्यात होत नाही ती खरी श्रद्धा आहे. ज्यात दुसऱ्याचं अहित होतं ही कधी श्रद्धा असू शकत नाही, ती अंधश्रद्धा आहे. आणि याच्या विरुद्ध निश्चितपणे मोठ्या कडक पद्धतीनं राज्य सरकार कारवाई करेल. मी काल आपल्याला निवेदन केलं, त्यानंतरही माहिती खूप आली आहे आणि अजून प्रॉपर्टीजचे डिटेल निघत आहेत, वेगवेगळे कांड बाहेर निघत आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की म्हणजे हा शब्द योग्य नाही, पण या ज्या सुरस आणि चमत्कारिक कथा आहेत या अजून काही दिवस जोपर्यंत पूर्ण त्याची चौकशी होत नाही तोपर्यंत सुरू राहतील. आज हे जे काही 15-17 विभाग या ठिकाणी अंतिम आठवडा प्रस्तावामध्ये आले, तर त्यातल्या बहुतांश प्रश्नांची उत्तरं देण्याचा मी प्रयत्न करीन. प्रामुख्याने गृह विभागाशी संबंधित या ठिकाणी काही प्रश्न आलेले आहेत. आणि मला सांगताना आनंद वाटतो की आता भारतीय न्याय संहितेच्या अंमलबजावणीमध्ये महाराष्ट्राने खूप चांगली प्रगती केली आहे. आणि आता कोणी दिलं रे बाबा पत्र? माझी विनंती आहे, असे पत्र मला बोलताना त्याच्यात डिस्टर्बन्स होतो, कशा करता देता? नाही नाही, नवीन सदस्य तो अधिकार माझा आहे. हा, अलीकडे उलटच झालाय. त्यांचा अधिकार आम्ही वापरतोय, आमचा अधिकार तिकडे सभापती वापरतायत. ठीक. नाही, लिमिट असं आहे, तेही वकील आहे, मी वकील आहे, आम्ही दोघांनी कॉन्स्टिट्यूशन शिकलेलं आहे. त्यामुळे या ठिकाणी लिमिट्स काय आहेत या सगळ्या माहिती आहेत. विधिपालिकेने काय करायचं आहे, कार्यपालिकेने काय करायचं आहे, न्यायपालिकेने काय करायचं आहे, त्याच्या मर्यादा काय आहेत आणि त्याचं ओव्हरलॅपिंग कुठे आहे, या सगळ्या गोष्टी माहिती आहेत.
पण या निमित्ताने मला सांगताना आनंद वाटतो की भारतीय न्याय संहितेच्या अंमलबजावणीच्या संदर्भात आता महाराष्ट्र देशामध्ये दुसऱ्या क्रमांकावर पोहोचलेला आहे आणि ज्या स्टॅट्युटरी गोष्टी या अंमलबजावणीत करायच्या होत्या, कारण या कायद्यांनी आपल्या क्रिमिनल जस्टिस सिस्टीमला आणि आपल्या पोलिसिंगला एक आधुनिकता दिली आहे आणि म्हणून आता फॉरेन्सिक त्या ठिकाणी टेस्ट असतील, फॉरेन्सिक एव्हिडन्स असेल, टेक्निकल एव्हिडन्स असेल, क्रिमिनल जस्टिस सिस्टीममध्ये गतिशीलता असेल, या गोष्टी याच्यामुळे मोठ्या प्रमाणात झालेल्या आहेत आणि त्यात आता सुरुवातीच्या काळात इम्प्लिमेंटेशनमध्ये आपण बरंच मागे होतो, पण आता देशामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आपण आलो आणि ई साक्ष प्रणाली आता आपण वापरणं सुरू केलं आहे आणि जवळपास आपण आता 84% केसेसमध्ये ई साक्ष प्रणाली ही वापरतो. हळूहळू संपूर्ण डिजिटाइज्ड पद्धतीनं आपण त्या ठिकाणी साक्षीदाराला समज देणं असेल आणि साक्ष असेल या सगळ्या गोष्टी करणार आहोत. त्यामुळे आपण सुरुवात केली तेव्हा जुलै 24 मध्ये 28% होतो, आता 84% आपण त्या ठिकाणी पोहोचलो आहोत. यासोबत एक आपला प्रयत्न आहे की 10 वर्षापेक्षा कमी शिक्षा असलेले जे गुन्हे आहेत या गुन्ह्यांमध्ये 60 दिवसाच्या आत आरोपपत्र दाखल झालं पाहिजे. आपल्याकडे 2 किंवा 3% केसेसमध्ये आपण 60 दिवसाच्या आत आरोपपत्र दाखल करत होतो, आता आपण 46% पोहोचलेलो आहोत आणि हळूहळू 100% आपल्याला जायचं आहे. कारण क्रिमिनल जस्टिस सिस्टीममध्ये आरोपपत्र दाखल करणं आणि त्यानंतर ट्रायल चालणं यानेच आपल्याला लवकर न्याय मिळू शकतो. मी सहज पाहत होतो अनेक केसेसमध्ये तर 2-2, 3-3 वर्ष आपण त्या ठिकाणी आरोपपत्र दाखल करत नव्हतो, आता ते 60 दिवसात करण्याचा प्रयत्न आपला चाललाय. 10 वर्षापेक्षा जास्त शिक्षा ज्याच्यामध्ये आहे अशा केसेसमध्ये 90 दिवसात आरोपपत्र दाखल झालं पाहिजे. याते 2-2 वर्ष आपण आरोपपत्र दाखल करत नव्हतो, आता जवळपास 37% आपण पोहोचलो आहोत आणि त्यातल्या काही कॅटेगरीजमध्ये तर 80% आपण पोहोचलो आहोत. ते पुढे मी सांगणार आहे. त्यामुळे याही संदर्भात या सिस्टीममध्ये एक गतिशीलता आणण्याकरता जे करण्याचं आहे ते आपण या ठिकाणी करतो. विशेषतः महिलांविरुद्धचे जे गुन्हे आहेत यामध्ये 60 दिवसात आरोपपत्र दाखल करण्याच्या संदर्भात आता आपण 88.30% म्हणजे जवळपास 89% केसेसमध्ये महिलांच्या विरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये 60 दिवसाच्या आत आरोपपत्र दाखल करतो. त्यामुळे पुढची कारवाई देखील फास्ट करता येते आणि आता BNS कायद्याने सगळ्यात महत्त्वाचं काही केलं असेल तर क्रिमिनल जस्टिस सिस्टीममध्ये आरोपी असो की प्रॉसिक्युशन असो कोणाच्याही वकिलाला 2 वेळेपेक्षा जास्त ॲडजॉर्नमेंट मागता येत नाही. त्यामुळे आता वेगानं हे खटले निकाली लागतात आणि म्हणूनच आपण जर बघितलं तर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता याच्या आधुनिक तरतुदीचा वापर करून पुरावे गोळा करणं, आपण जर बघितलं तर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता याच्या आधुनिक तरतुदीचा वापर करून पुरावे गोळा करणं याच्यामुळे आणि आपण जर या कायद्याच्या अंतर्गत जे आतापर्यंत प्रॉसिक्युशन झालं त्याचा विचार केला तर जुलै 24 ते फेब्रुवारी 26 या कालावधीमध्ये दोष सिद्धीचं प्रमाण 78.14% गेलंय आणि एकूण विचार केला तर ते 50% पोहोचलेलं आहे. म्हणजे आपण विचार करा की साधारणपणे 2012-13 साली आपण 8 आणि 9% होतो. म्हणजे 100 आरोपींपैकी 8 आरोपींना 9 आरोपींना प्रभूसाहेब आपण मुद्दा मांडला होता शिक्षा व्हायची, 91 सुटून जायचे. तिथपासनं आपण 50% पोहोचलो, पण आता BNS मुळे 78% आपण पोहोचलो आहोत. तथापि आपल्याला मेजर याच्यामध्ये काही चेंज करायचा असेल तर तो सेशन्समध्ये करावा लागेल. सेशन्समध्ये
50% प्रॉसिक्युटर्स हे कोर्टाने आपली विनंती केलेली आहे की जिथे 100% आपण अपॉइंट करतो तिथला आपला दोषसिद्धीचा दर हा अतिशय चांगला आहे, पण जिथे 50% कोर्ट करताय तिथे दोषसिद्धीचा दर कमी आहे. त्यामुळे आता कोर्टासोबत बैठक घेऊन तिथेही तो दर कसा वाढवता येईल हा प्रयत्न आपण त्या ठिकाणी करणार आहोत. त्यामुळे निश्चितपणे एक मोठं काम या निमित्ताने झालं आहे. यासोबत आपण जर बघितलं तर 2025ची 2024ची तुलना केली तर त्याच्यामध्ये जे प्रमुख गुन्हे आहेत त्याच्यामध्ये घटच झालेली आहे. आपण जर बघितलं तर साधारणपणे खुनाचे गुन्हे 89 ने कमी, दुखापत 1291 ने कमी, विनयभंग 468 ने कमी, डकैती 36 ने कमी, रॉबरी 1146 ने कमी, चोरी 9427 ने कमी, फसवणूक 222 ने कमी, खुनाचा प्रयत्न याच्यामध्ये मात्र 17 ने वाढ आहे. बाकी जे मेजर हेड्स आहेत या सगळ्या हेड्समध्ये या ठिकाणी गुन्ह्यांमध्ये घट झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. विशेषतः अपहरणाच्या गुन्ह्यांमध्ये ते उघडकीस येण्यात वाढ झालेली आहे आणि अंमली पदार्थांचे गुन्हे उघडकीस येण्यामध्ये लक्षणीय वाढ ही झालेली आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. कायदा आणि सुव्यवस्थेवर चर्चा करताना नेहमी एक विषय येत असतो की महिलांच्या संदर्भात या ठिकाणी बेपत्ता महिला किंवा अपहरण झालेल्या महिला अशा प्रकारचा विषय सातत्याने येत असतो. आता आपण जर बघितलं क्युम्युलेटिव्हली 2012 जानेवारी 2012 ते डिसेंबर 2025 एकूण अशा प्रकारचे 1,37,211 मुले व मुली बेपत्ता झाले 13 वर्षामध्ये. या 1,37,211 पैकी 1,31,737 मुले आणि मुली शोधून काढली, ती त्यांच्या घरी परत गेली. अगदी मुलींचा आपण फक्त विचार केला तर 95,000 मुलींपैकी 91,000 मुली या त्या ठिकाणी निष्पन्न होऊन त्या त्यांच्या घरी पोहोचल्या. आणि महिलांच्या संदर्भातही आपण जर बघितलं तर 48,278 पैकी 36,581 अशा पद्धतीनं जवळपास आता 2025चा आपण विचार केला तर 75% अशा प्रकारच्या गुन्ह्यांमधल्या महिला या परत आलेल्या आहेत. आणि मी मागेही सांगितलं की याचं 2-2.5 वर्षाचं सायकल असतं, त्यामुळे ते आपण 88, 90, 92% पोहोचतो. आणि आपण याच्यामध्येही साधारणपणे 6-8 महिन्यानंतर पोलीस शोध घेणं बंद करतात, पण आता आपण त्या संदर्भात स्पेशल सेल तयार केला आहे. प्रत्येक पोलीस स्टेशनचं यानुसार रँकिंग केलेलं आहे आणि दर महिन्याला हायेस्ट डिटेक्शन या बाबतीत करणारं स्टेशन कुठलं आणि लोएस्ट डिटेक्शन करणारं कुठलं हे देखील आपण चिन्हांकित करतो. आणि म्हणून या संदर्भात एक महत्त्वाची आकडेवारी मला आपल्याला सांगायची आहे की जर आपण या आकडेवारीचं विश्लेषण केलं तर हे जे बेपत्ता होत आहेत याची कारणं काय आहेत याचंही विश्लेषण केलं, कारण जे परत येतात त्यांच्याकडनं ते समजतं. आता याच्यामध्ये 56.86% म्हणजे 57% ज्या बेपत्ता होणाऱ्या मुली आहेत त्याचं कारण आहे प्रेम प्रकरण, ज्याच्यामध्ये मग काही लव जिहादची प्रकरणं देखील आहेत. 21.38% कौटुंबिक वाद, 2.12% मानसिक तणाव, 0.07% आजारपण, 0.05% मनोरुग्ण, 0.05% व्यसन, 2.30% शैक्षणिक कारणाने आणि ॲक्च्युअल अपहरण ज्याला आपण म्हणू म्हणजे कोणीतरी अपहरण करून नेलेला आहे ते 1.86%. इतर अज्ञात कारण आहेत बाकी. त्यामुळे ज्याला बोली भाषेत आपण अपहरण म्हणतो अशी संख्या 1.86%. पण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे आपल्याला या सगळ्यांना जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत अपहरणाच्या संज्ञेमध्येच पकडावं लागतं आणि म्हणून हा नंबर मोठा दिसतो.
आणि दर अधिवेशनामध्ये जणू काही आता महाराष्ट्रातल्या मुली या कुठेतरी रोज पळवल्या जात आहेत, अशा प्रकारची ही अवस्था या ठिकाणी होते. आणि महिलांच्या संदर्भातही 38% प्रेम प्रकरण, 37% कौटुंबिक वाद, 0.36% शैक्षणिक, 5.29% या ठिकाणी मानसिक तणाव, 0.66% मनोरुग्ण, 0.75% व्यसन, 1.15% आजार आणि तेवढंच जवळपास 1.5% हे ज्याला आपण बोलीभाषेत अपहरण म्हणतो तशा पद्धतीनं त्यांचं अपहरण होतं. आणि म्हणून मला या निमित्ताने सांगायचं आहे की हे जे काही आकडे आहेत, या आकड्यांच्या संदर्भात माध्यमं देखील ज्यावेळी न्यूज तयार करतात त्यावेळी समाजामध्ये यातनं कुठेतरी एक भीतीचं वातावरण तयार होतं. आणि म्हणून पुन्हा सांगतो, अपहरण ही संज्ञा देण्याकरता जोपर्यंत त्या सापडत नाही तोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे. आणि म्हणूनच यातल्या जवळपास 90-92% आपल्याला 1.5-2-3 वर्षात निष्पन्न होतात, त्याच वर्षात 75% निष्पन्न होतात. अशा प्रकारची परिस्थिती आहे. बलात्काराच्या संदर्भात देखील आपल्याला याची कल्पना आहे की जवळपास 99% ते उघडकीस येतात. आणि मी यापूर्वीही सांगितलेलं आहे, याही वर्षी तीच परिस्थिती आहे. ओळखीच्या व्यक्तीकडून झालेले बलात्कार एकूण बलात्कारामध्ये 99.31% आहेत. 99.31 म्हणजे अनोळखी बलात्कार हे कमी आहे. समाजामध्ये स्त्रियांना ज्या परिस्थितीला सामोरं जावं लागतं त्याचं हे उदाहरण आहे की कुठेतरी त्यांना लिव्हरेज करून, दबावामध्ये आणून किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं स्त्रियांचं शोषण हे आपल्या समाजामध्ये होतं. आणि म्हणूनच सातत्याने 2012 नंतर एकही वर्ष असं नाही की ज्या वर्षी बलात्कार या संज्ञेखाली, म्हणजे जी नवीन डेफिनेशन आहे त्या संज्ञेखाली जे गुन्हे रजिस्टर होतात त्याची संख्या सातत्याने वाढते. पण ती वाढत असताना समाजामध्ये आता लोक ते नोंदवत आहेत, हेही महत्त्वाचं आहे. कारण जवळच्या व्यक्तींनी केलेले हे जे गुन्हे आहेत हे यापूर्वी कदाचित घडत असतील, पण समाजाच्या दबावामुळे, परिवाराच्या दबावामुळे कदाचित ते नोंदवले जात नव्हते. आणि मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की बलात्काराच्या केसेसमध्ये 60 दिवसाच्या आत चार्जशीट करणं हे आता 92% केसेसमध्ये आपण केलं आहे, 92% केसेसमध्ये. आणि आपल्याला माहिती आहे आता कोर्टही या संदर्भात फास्ट करताय. म्हणजे अगदी 72 तासामध्ये एक निर्णय कोर्टाने दिला, मागे 9 दिवसांमध्ये निर्णय दिला. त्यामुळे या संदर्भात यात एकच आहे की आम्ही माननीय उच्च न्यायालयाला ही विनंती केली आहे, कारण आपल्याकडे जी फास्ट ट्रॅक कोर्टची सँक्शन स्ट्रेंथ आहे त्या स्ट्रेंथनी आपल्याकडे फास्ट ट्रॅक कोर्ट उपलब्ध नाहीत. फास्ट ट्रॅक कोर्टचं इन्फ्रास्ट्रक्चर आपण दिलं आहे, पण ते नेमण्याचे अधिकार हे माननीय उच्च न्यायालयाचे आहे. मी 2 वेळा त्यांना पत्र लिहिलेलं आहे. CJCM मीटिंगमध्ये त्यांच्या लक्षात आणून दिलं की फुल स्ट्रेंथने आमचे फास्ट ट्रॅक कोर्ट्स हे तुम्ही जर सुरू केले नाहीत तर महिलांना विशेषतः न्याय देण्याच्या संदर्भात कुठेतरी आम्ही मागे पडतो. आणि त्याला आता मागच्या काळामध्ये त्यांनीही, माननीय चीफ जस्टिस साहेबांनी, आता ही प्रक्रिया आम्ही तात्काळ पूर्ण करू असं सांगून त्या ठिकाणी ते फास्ट ट्रॅक कोर्ट सुरू करण्याच्या संदर्भात सूतोवाच केला आहे. आज आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन आपण करतो. मकोका असेल, तडीपारी असेल, जवळपास 6,488 लोकांना तडीपार केलं आहे, 215 लोकांवर मकोका लावला आहे. आणि या संदर्भात आपण जवळपास अवैध शस्त्र यात 5,111 लोकांना अटक केलेली आहे. आणि यातनं अगदी मोठ्या प्रमाणात जे काही गुन्हेगार आहेत, विशेषतः अंमली पदार्थांच्या संदर्भात, यामध्ये फॉरवर्ड लिंकेज, बॅकवर्ड लिंकेज शोधून सौदी अरेबिया, दुबई या सगळीकडनं आपण आरोपी या ठिकाणी निष्पन्न केलेले आहेत. सायबर क्राईमच्या संदर्भात हे खरं आहे की अजूनही सायबर क्राईम मध्ये जी रिकव्हरी आहे
ही रिकव्हरी समाधानकारक त्या ठिकाणी नाही. साधारण आपण जर बघितलं तर त्यामध्ये 2025 साली सायबर गुन्ह्यांमध्ये जे नागरिकांचं नुकसान झालं त्या नुकसानीच्या तुलनेत फक्त 10 ते 12% रक्कम आपण रिकव्हर करू शकलो. याचं कारण बाकी सगळी रक्कम ही त्या गोल्डन आवरमध्ये वेगवेगळ्या देशांमध्ये निघून गेली आणि त्याही अशा देशांमध्ये गेली की ज्या देशांशी आपला त्या ठिकाणी व्यवहार नाही. आणि म्हणून आता याच्यात जाणीव जागृती करणं हे जास्त महत्त्वाचं आहे. ती जागृती आपण मोठ्या प्रमाणात करतोय. लगेच आपल्याला जर माहिती मिळाली तर अतिशय रोबस्ट अशा प्रकारची व्यवस्था आपल्याकडे आहे. महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्पाच्या अंतर्गत आपण त्या ठिकाणी नोडल सायबर पोलीस स्टेशन, कमांड अँड कंट्रोल सेंटर, टेक्नॉलॉजी असिस्टेड इन्व्हेस्टिगेशन, कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम, सेंटर ऑफ एक्सलन्स, सिक्युरिटी ऑपरेशन सेंटर अशा सगळ्या गोष्टी आणलेल्या आहेत. 20 देशामधून 51 अत्याधुनिक साधनं ही आपण या ठिकाणी आणलेली आहेत. या आपल्या प्रकल्पाला डिजिटल इंजिनिअरिंग अवॉर्ड 2026 मिळाला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, संयुक्त राष्ट्रसंघाच्या सायबर क्राईम परिषदेत टॉप सायबर क्राईम प्रोजेक्ट इन द वर्ल्ड हा बहुमान आपल्या सायबर क्राईम प्रोजेक्टला त्या ठिकाणी मिळालेला आहे. आणि दुबईमध्ये घडलेल्या वर्ल्ड पोलीस समिटमध्ये देखील या उपक्रमाचं कौतुक झालं आहे. त्यामुळे आता कॅपेबिलिटीत आपली कमतरता नाही आहे. जागृती करून वेळेत लोकांनी रिपोर्टिंग करणं, त्याकरता आपण 1045 हा नंबर दिलेला आहे की ज्या नंबरवर जर लगेच कॉल केला तर आपल्याजवळ आता एवढी सिस्टीम आहे की इमिजिएट सगळे अकाउंट आपण फ्रीज करू शकतो. आणि म्हणून त्याही संदर्भात आपला प्रयत्न चालला आहे. विशेषतः डिजिटल अरेस्ट, मी मागेही बोललो, 2024 मध्ये 410 गुन्हे त्याचे उघडकीस आले आहेत. 2025 मध्ये 322 गुन्हे उघडकीस आले आहेत. हे डिजिटल अरेस्टमध्ये जवळपास सगळे ऑपरेशन्स हे परदेशातनं चाललेले आहेत. मागच्या काळामध्ये आपले भारतीय हे रेस्क्यू करून आणले, कुठल्या तरी नोकरी देतो म्हणून त्यांना घेऊन जाऊन मलेशियाच्या रूटने कंबोडियामध्ये नेऊन आणि मग त्यांचे पासपोर्ट जप्त करून आणि त्यांच्या थ्रू अशा प्रकारचे कॉल सेंटर चालवायचे. कारण समोरच्याला घाबरवायचं असेल तर भारतीय माणूस पाहिजे, तो पोलीस दिसला पाहिजे. त्यांना आपण रेस्क्यू करून आणलेला आहे. त्यामुळे डिजिटल अरेस्टच्या संदर्भात मी पुन्हा एकदा या सभागृहाच्या माध्यमातून सांगू इच्छितो, डिजिटल अरेस्ट हे थोतांड आहे. जेवढा भोंदू बाबू खरात आहे तेवढाच भोंदू बाबा हे डिजिटल अरेस्ट करणारे पोलीस आहेत. कारण क्रिमिनल जस्टिस सिस्टीममध्ये आणि कुठल्याही कायद्यामध्ये डिजिटल अरेस्ट हा विषयच नाही आहे. कोणालाही डिजिटल अरेस्टचा कॉल आला तर पहिल्यांदा समजायचं की खरातचा भाऊ कॉल करतोय आणि तात्काळ त्या ठिकाणी पोलिसांना इन्फॉर्म करायचं. हा खरात नाही, त्या खरातकडे पाहून राहिले सगळे. कॅप्टन, अरे कॅप्टन म्हणणे प्रॉब्लेम आहे, कॅप्टन नाहीच आहे. आता लक्षात आलं कॅप्टनच नाही आहे. हे कॅप्टन आहे का? अंमली पदार्थांच्या संदर्भात जवळपास आपण मोठ्या मोहीम या ठिकाणी राबवल्या आणि त्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात आपण अंमली पदार्थांच्या संदर्भात कारवाई केली आहे. जवळपास सन 2024 मध्ये 44,000 किलोची जप्ती आहे. 2025 मध्ये या ठिकाणी 56,000 किलोची जप्ती आहे आणि जवळपास 24 मध्ये 14,230 आरोपी आणि 25 मध्ये 15,933 आरोपी हे आपण या ठिकाणी अटक केलेले आहेत. आणि जवळपास 5,500 कोटी रुपयाचा मुद्देमाल हा या ठिकाणी हस्तगत करून तो नष्ट करण्याचं काम केलेलं आहे. आणि विशेषतः मला हे सांगितलं पाहिजे की साधारणपणे मी सातत्याने जे सांगतो की नुसतं
जो डील करतोय त्याला पकडण्याच्या ऐवजी आता आपण बॅकवर्ड आणि फॉरवर्ड लिंकेज हे शोधून काढतो. आणि एक उदाहरण द्यायचं झालं तर 9/12/2025ला क्राईम ब्रँचने घाटकोपर मुंबई इथे कारवाई केली. सलीम शेख आणि रईस शेख यांच्याकडनं 136 ग्रॅम वजनाचा MD हा अंमली पदार्थ प्राप्त केला. जवळपास हे रईस शेख नाही. आणि या गुन्ह्याच्या तपासामध्ये माहिती काढून त्याचं फॉरवर्ड लिंकेज बॅकवर्ड लिंकेजची माहिती काढल्यानंतर याच केसमधनं मुंबई पोलिसांनी साताऱ्यामध्ये कारवाई केली आणि त्या ठिकाणी जवळपास 7 किलो 518 ग्रॅम MD आणि 38 किलो 820 ग्रॅम ओलसर MD जवळपास 7 ते 10 कोटी रुपयाचा माल हा त्या ठिकाणी शोधून काढला. तसंच 26/11/25ला रेंज हिल्स पुणे आरोपी तुषार शर्मा याच्या ताब्यात 36,000 रुपयाचा अंमली पदार्थ त्या ठिकाणी मिळून आला. त्याची चौकशी करून ते कुठनं आलाय, हिंजवडी पुणे येथे अक्षय मेहर आणि सुमित डेडवाल यांच्या फ्लॅटमध्ये छापा मारला. त्यात कृत्रिम शेतीतून तयार केलेला हायड्रोपोनिक गांजा हा आपण जप्त केला, जवळपास 44 कोटी रुपयाचा. असंच मागच्या काळामध्ये वाशी नवी मुंबईमध्ये याकडनं 1 किलोग्राम MD आपल्याला प्राप्त झाली. त्याचं फॉरवर्ड लिंकेज आपण शोधून काढला, बॅकवर्ड लिंकेज शोधून काढला आणि त्यातनं आपल्या कृती दलाने बंगलोरमध्ये जाऊन कारवाई केली आणि त्यातनं 23 किलो 713 ग्रॅम MD 5 कोटी 39 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. सांगण्याचा या ठिकाणी एवढाच विषय आहे की आता केवळ आरोपींना पकडणं इतपुरतं आपलं मर्यादित नाही, तर जी काही एक नॅशनल ग्रीड तयार केली आहे त्याचा उपयोग करून त्यांच्याकडे माल कोणाकडनं आला, ज्याच्याकडे आला त्याच्याकडनं कोणाकडे आला, असं सोर्सपर्यंत पोचण्याचं काम हे सातत्याने आपण करतो. यासोबत जे पोलीस याच्यामध्ये दोषी आहेत आपण त्यांना बडतर्फ करण्याचा निर्णय घेतला. आत्तापर्यंत अशा केसेसमध्ये 17 पोलिसांना बडतर्फ करण्याचं काम केलेलं आहे. कारण ड्रग्सच्या केसेसमध्ये आपला निर्णय आहे की जे पोलीस इन्व्हॉल्ड असतील त्यांना सस्पेंड नाही, त्यांना थेट बडतर्फ करायचं आहे. अशा पद्धतीनं आपण 17 पोलीस सेवेतनं बडतर्फ केले आहेत. आपण पोलीस दलाची पुनर्रचना केलेली आहे. त्या पुनर्रचनेनंतर आपण एकूण पोलीसमध्ये 2,30,277 पद आहेत. यापैकी 2,06,047 पदं भरलेली आहेत. 24,230 पदं ही रिक्त आहेत. यापैकी जवळपास 16,607 पदांची भरती प्रक्रिया ऑलरेडी सुरू आहे. त्यामुळे पहिल्यांदा अशी परिस्थिती आहे की जवळजवळ जेवढी पदं तेवढी माणसं सातत्याने आपण भरतो आणि पोलीसमध्ये कमीत कमी वॅकन्सी आहे. मला असं वाटतं की कदाचित गृहमंत्री म्हणून जो माझ्या कार्यकाळात जर आपण बघितलं 50,000 पेक्षा जास्त पोलिसांची भरती ही आपण या ठिकाणी केलेली आहे. आणि MPSCच्या माध्यमातूनही PSIची सर्वात मोठी संख्या ही भरण्याचं काम आपण या ठिकाणी केलं आहे. पोलीस दलासाठी जवळपास 12,952 घरं त्याचं बांधकाम हे चाललेलं आहे. आणि पोलिसांना स्वतःच्या घराकरता 2,487 कोटी रुपये घर बांधणी अग्रिम म्हणून आपण या ठिकाणी गेल्या 2 वर्षामध्ये दिलेली आहे. आणि आमचे कालिदासजी आहेत का? हां, बसले. त्यामुळे कालिदासजींचा जो आग्रह असतो विशेषतः पोलिसांच्या करता आपण मुंबईसारख्या ठिकाणी मालकी हक्काची घरं मिळाली पाहिजेत. BDD साहित काहींना मिळाली, आता उर्वरित पोलिसांना वाटतं आम्हालाही मिळाली पाहिजे. सगळ्या सरकारी कर्मचाऱ्यांना आपण काही मालकी हक्काची घरं देऊ शकत नाही. पोलिसांकरता काही वेगळ्या गोष्टी आपण केलेल्या आहेत आणि म्हणून या संदर्भात काही कोर्ट केसेसही चाललेल्या आहेत. पण आपल्याला पोलिसांना मालकी हक्काची घरं कशी देता येतील, टप्प्याटप्प्याने देऊ, काही प्रमाणात देऊ, पण ते कशी देता येतील या संदर्भात
एक उच्चस्तरीय समिती आम्ही तयार करतो आहोत आणि पुढच्या 3 महिन्यामध्ये या समितीचा अहवाल आम्हाला प्राप्त होईल आणि त्यानंतर त्याही संदर्भात जी कारवाई आहे ती कारवाई आपण निश्चितपणे या ठिकाणी करू। आपण जर बघितलं तर 2025 साली जवळपास 24 नवीन पोलीस स्टेशनची आपण निर्मिती केली। हे याकरता महत्त्वाचं आहे की जवळजवळ 15-20 वर्ष आपण पोलीस स्टेशन्स तयार करत नव्हतो, पण आता मोठ्या प्रमाणात आपण पोलीस स्टेशन तयार करणं सुरू केलेलं आहे आणि डायल 112 ही जी आपली सेवा आहे या सेवेच्या अंतर्गत आपला आता रिस्पॉन्स टाइम हा दरवर्षी चांगला होतोय। 2022 मध्ये 15 मिनिटं 41 सेकंद होता, आता तो 15 मिनिटं 41 सेकंदावरनं 2026 मध्ये 6 मिनिटं 22 सेकंदापर्यंत खाली आलेला आहे। ते मोठ्या प्रमाणात हा रिस्पॉन्स टाइम जो आहे हा देखील CCTVच्या संदर्भात देखील आता महाराष्ट्रामध्ये आपण महानेत्र अशा पद्धतीनं एक पॉलिसी तयार केली आहे। कारण आपण बघितलं कोणी CCTV लावताय म्हणजे जिल्ह्यांमध्ये कुठल्याही तालुक्यात लागतायत, काही पोलीस स्टेशनमध्ये लागतायत, त्याचा फीड कोणाला जातोय हे माहिती नाही, त्यामुळे हे इन्फ्रास्ट्रक्चर काही कामी येत नाही आणि म्हणून आता संपूर्ण महाराष्ट्राकरता एक ब्रॉड CCTVचं इन्फ्रास्ट्रक्चर आपण तयार केलं आहे। याच्यामध्ये इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सिस्टीम या आपण तयार करणार आहोत आणि यातनं संपूर्ण महाराष्ट्राला कनेक्टेड पद्धतीनं सगळे जे CCTV आहेत याचे जे फीड्स आहेत ते फीड्स कनेक्टेड पद्धतीनं आपल्याला कसे आणता येतील या संदर्भातला आपण प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। याच्यामध्ये फेस रिकग्निशन, NPR सगळ्या प्रकारचे कॅमेरेज कसे टाकता येतील आणि AIचा उपयोग करून आपल्याला हे संपूर्ण जे नेटवर्क आहे ते नेटवर्क कसं वापरता येईल याचा प्रयत्न करायचा आहे। मला सांगताना आनंद वाटतो की एकट्या मुंबई शहराचा जर आपण विचार केला तर 1,82,362 गुन्ह्यांमध्ये मुंबईमध्ये CCTVमुळे आपल्याला फायदा झालेला आहे आणि 7,248 न्यायालयीन प्रकरणं अशी आहेत की ज्याच्यामध्ये मुख्य पुरावा हा CCTV फुटेज म्हणून मुंबईमध्ये आपण उपलब्ध करून दिला आणि त्याच्या आधारावर कारवाई झालेली आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात आता महानेत्रच्या माध्यमातून हे नेटवर्क आपण उभं करतो आहोत। आता जर आपण विचार केला तर याची संख्या 4 ते 5 पटीने वाढणार आहे आणि यासोबत खाजगी लोकांनीही जे कॅमेरे लावलेले आहेत पब्लिक कॅमेरे त्याही कॅमेऱ्याचं फीड इंटिग्रेट करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। कारण आपल्याला माहिती आहे दुकानदार बाहेर कॅमेरे लावतात, हाऊसिंग सोसायट्या कॅमेरे लावतात, त्यामुळे खाजगी लोकांचे जे पब्लिक कॅमेरे आहेत त्यालाही आपल्या सिस्टीम सोबत इंटिग्रेट करून त्यालाही महानेत्रचा भाग कसा करता येईल या संदर्भातलं आर्किटेक्चर जे आहे हे आपण या ठिकाणी तयार केलं आहे। एक अत्यंत महत्त्वाचा आणि संवेदनशील मुद्दा या ठिकाणी सन्माननीय रोहित पवारजी आणि इतरही आपल्या काही सदस्यांनी या ठिकाणी मांडला। मी या संदर्भातली काही वस्तुस्थिती पहिले आपल्या पुढे मांडतो। दिनांक 28/1/2026 रोजी मौजे गोजूबावी तालुका बारामती जिल्हा पुणे येथील बारामती विमानतळ येथे धावपट्टी लगत मेसर्स VSR व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड संचालित लिअरजेट एअरक्राफ्ट या विमानाचा अपघात झाला व या दुर्दैवी घटनेत राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्यासह 5 जणांचा मृत्यू झाला। या संदर्भात केंद्र सरकारने जी काही SOP आहे त्याप्रमाणे त्यांची कारवाई सुरू केली आणि त्याची चौकशी सुरू केली। राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे आपण देखील चौकशी दिली। राज्य गुन्हे अन्वेषण विभाग
यांना 28/1/2026च्या पोलीस महासंचालकांच्या पत्रान्वये ही चौकशी देण्यात आली आणि CID याचा तपास हा SP दर्जाच्या अधिकाऱ्याला तपासी अधिकारी केलाय आणि त्याच्या माध्यमातून हा तपास चाललेला आहे. आता त्यातली जी काही आतापर्यंतची निरीक्षणं आहेत, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या हवाई प्रवासाकरता भाडेतत्वावर हवाई वाहनांचा म्हणजे हेलिकॉप्टर आणि विमान पुरवठा करण्यासाठी शासनाने साई एव्हिएशन व एरो एअरक्राफ्ट सेल्स अँड चार्टर्ड प्रायव्हेट लिमिटेड या 2 एजन्सीज नियुक्त केल्या आहेत. दिनांक 27/1/2026 रोजी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांचा मुंबई ते बारामती हा दौरा निश्चित झाला. या दौऱ्याची माहिती अजितदादा पवार यांचे खासगी सचिवांकडनं एरो एअरक्राफ्ट सेल्स अँड चार्टर्ड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या प्रतिनिधींना देण्यात आली. त्यानंतर दिनांक 28/1/2026 रोजीच्या श्री अजितदादा पवार यांच्या मुंबई ते बारामती दौऱ्यासाठी एरो एअरक्राफ्ट सेल्स अँड चार्टर्ड प्रायव्हेट लिमिटेड या एजन्सीकडनं 20:45 VSR कंपनीचे विमान बुक करण्याबाबत कारवाई करण्यात आली. अजितदादा पवार यांच्या दिनांक 28/1/2026 रोजीच्या मुंबई ते बारामती दौऱ्यासंदर्भात दिनांक 27/1/2026 रोजी सायंकाळी 19:15 विमान बुक करण्याबाबत कळवले व 20:45 सदरचे विमान बुक झाले. पायलट को पायलट यांची ब्रेथ ॲनालायझर टेस्ट, पायलट सुमित कपूर यांची ब्रेथ ॲनालायझर टेस्ट दिनांक 28/1/2026 रोजी सकाळी 7:09 व को पायलट शांभवी पाठक यांची ब्रेथ ॲनालायझर टेस्ट सकाळी 7:13 विमानाच्या उड्डाणापूर्वी करण्यात आली आहे. त्या टेस्टमध्ये अल्कोहोलचा अंश नाही, ती टेस्ट निरंक आली आहे. दिनांक 28/1/2026 रोजी श्री अजितदादा पवार हे देवगिरी निवासस्थानावरनं निघून मुंबई विमानतळावर सकाळी 7:52 पोहोचले. श्री अजितदादा पवार त्यांचे वैयक्तिक सुरक्षा रक्षक विमानामध्ये बसल्यानंतर विमान सकाळी 8:12 मुंबई विमानतळावरनं बारामतीसाठी या विमानाचे उड्डाण झाले. मुंबई विमानतळ परिसर तसेच बारामती परिसरातील CCTV फुटेज प्राप्त करण्यात आले आहे. मुंबई विमानतळ परिसरातील CCTV फुटेजमध्ये श्री अजितदादा पवार हे विमानतळावर आल्याचे व विमानात बसल्याचे दिसते, परंतु सदर विमान बारामती विमानतळावर लँड होण्यापूर्वीच दुर्घटनाग्रस्त झाले. सदर प्रकरणी पोस्टमॉर्टम रिपोर्ट प्राप्त झाला असून दुर्घटनाग्रस्त विमानातील तत्कालीन उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य श्री अजितदादा पवार व इतर 4 यांच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मृत्यूचे कारण डेथ ड्यू टू मल्टिपल इंजुरीज असोसिएटेड विथ बर्न इंजुरीज असे देण्यात आलेले आहे, जे अननॅचरल या संज्ञेत येते. दुर्घटनाग्रस्त विमानातील मृत्यू पावलेल्या सर्व 5 जणांचे DNA तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. ते त्यांचे नातेवाईकांचे DNA सोबत जुळले आहे. पायलट व को पायलट यांचा व्हिसेरा व रक्त तपासणी अंती अल्कोहोल अथवा अंमली पदार्थांचे सेवन केले असल्याचे निष्पन्न होत नाही. दुर्घटनाग्रस्त विमानातील मृत्यू पावलेल्या सर्व 5 जणांचा व्हिसेरा व ब्लड तपासणी करण्यात आली. त्या रिपोर्टमध्ये विषाचा अंश आढळून आलेला नाही. विमानामध्ये स्फोटक पदार्थांचा अंश नसल्याबाबत राखेच्या तपासणीमध्ये न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा यांच्याकडून अहवाल प्राप्त झाला आहे. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार अजितदादा यांच्याशी संबंधित PA, सुरक्षा अधिकारी, बंदोबस्त अधिकारी, VSR कंपनीचे संचालक VK सिंग व रोहित सिंग
यांच्याकडे चौकशी करण्यात आली. सदर विमानातून इंधनाचे वेगळे कॅन वाहून नेल्याबाबत कुठलाही पुरावा आढळून आलेला नाही. पायलटची नेमणूक दिनांक 27/1/26 रोजी 21:11 स्लॉट्स अलॉटमेंटसाठी तात्पुरत्या स्वरूपात विमानाचे क्रू डिटेल्स मध्ये पायलट म्हणून कॅप्टन साहिल मदान आणि कॅप्टन यश यांच्या नावाचा मेल बारामती एअरपोर्ट डायरेक्टर यांना करण्यात आला होता. अशा प्रकारे स्लॉट अलॉटमेंटसाठी तात्पुरते नावं देऊन स्लॉट निश्चित करण्याची पद्धत आहे. त्यानंतर पायलट व को पायलटची नेमणूक करण्यात येते असे VSR कंपनीकडनं सांगण्यात आले. VSR कंपनीचे ऑपरेशन्स टीमने शेड्यूल रोस्टरमध्ये या दौऱ्यासाठी कॅप्टन राहुल ओबेरॉय व दिलीप सिंग यांना पायलट म्हणून 22:42 नेमले. परंतु पायलट राहुल ओबेरॉय यांनी त्यांचे पोट खराब असल्याने त्यांना सकाळचे फ्लाईटऐवजी संध्याकाळचे लातूर जाणाऱ्या फ्लाईटवर ड्युटी देण्यात यावी असे सांगितल्याने लगेच त्यांच्याऐवजी कंपनीच्या ऑपरेशन्स टीमने कॅप्टन सुमित कपूर व को पायलट शांभवी पाठक यांना या विमानासाठी नेमले. त्यानंतर VSR कंपनीच्या ऑपरेशन्स टीमने या दौऱ्यासाठी कॅप्टन सुमित कपूर व को पायलट शांभवी पाठक 23:54 संबंधित व्हॉट्सॲप ग्रुपवर पाठवले. त्यामुळे ऐनवेळी कोणत्याही पायलटची नेमणूक करण्यात आलेली नव्हती, तर पुरेशा आधी व आदल्या रात्री दिनांक 27/1/2026 रोजी 23:54 पायलट सुमित कपूर व को पायलट शांभवी पाठक यांना नेमण्यात आले होते. त्यांनी विमान उड्डाणापूर्वी पुरेसा आराम केला होता. सुमित कपूर यांना 36 तास व शांभवी पाठक यांना 9 दिवस आराम मिळालेला होता. दुर्घटनाग्रस्त लिअरजेट 45 VT SSK विमानासंबंधी माहिती. विमानाचे मेकिंग वर्ष 2010, सर्टिफिकेट ऑफ एअरवर्दीनेस 16/9/2021, VSR कंपनीच्या नावाने रजिस्ट्रेशन 27/12/2022, रजिस्ट्रेशनची वैधता 15/8/2027, एअरवर्दीनेस रिव्ह्यू सर्टिफिकेट दिनांक 10/9/2025 रोजी DGCAने सदर विमानाचे निरीक्षण करून सदर सर्टिफिकेट दिले असून ते 1 वर्षासाठी लागू असते. विमानाची अलीकडच्या काळातली तपासणी. VSR कंपनीच्या इंजिनियर्सनी विमान उड्डाणाचे एकूण 4,776 तास झाले असताना दिनांक 23/3/2025 रोजी विमानाची शेवटची तपासणी करण्यात आलेली आहे. VSR कंपनीचे कामकाज. VSR व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची नोंदणी 2011 मध्ये करण्यात आली आहे. सध्या या कंपनीचे संचालक VK सिंग व त्यांचा मुलगा रोहित सिंग हे आहेत. VSR कंपनीचे काम VK सिंग हे पाहतात. कंपनीकडे एकूण 16 विमानं, 20 पायलट आणि 36 को पायलट आहे अशी माहिती प्राप्त करण्यात आलेली आहे. तांत्रिक बाबी संबंधीची माहिती. AAIB चा प्राथमिक अहवाल प्राप्त आहे. तथापि अंतिम अहवाल आल्यानंतर पोलीस तपासामध्ये तो समाविष्ट करण्यात येईल व तपासात त्याचा विचार करण्यात येईल. VT SSK विमानाचे वार्षिक इन्शुरन्स 27/8/2025 रोजी काढण्यात आले असून त्याचा प्रीमियम वार्षिक 25,56,384 इतका आहे. विमानाची लायबिलिटी ही 50 कोटी आहे. आतील व्यक्तींची लायबिलिटी प्रति व्यक्ती 1 कोटी इतकी आहे. पायलट सुमित कपूर यांचे ब्रेथ ॲनालायझर टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने 2010 मध्ये व 2017 मध्ये त्यांचे लायसन्स सस्पेंड करण्यात आले होते. त्यानंतर 1 महिना लिअरजेट विमान चालवण्याचे अमेरिकेत ट्रेनिंग करून आल्यानंतर त्यांना को पायलट आणि त्यानंतर SLF या प्रकारचे 100 तासाचे ट्रेनिंग केल्यानंतर सन 2021 मध्ये पायलटचं लायसन्स पूर्ववत मिळालं होतं. त्यानंतर नियमित स्वरूपात पायलट म्हणून ते विमान चालवत होते. CIDच्या मार्फत या घटनेचा पुढचा तपास चालू आहे. उपरोक्त अपघाताची सखोल चौकशी करण्यासाठी विविध
लोकप्रतिनिधीमार्फत शासनाला विनंती करण्यात आली। विशेषतः स्वतः उपमुख्यमंत्री सुनेत्राताईंनी देखील विनंती केली की सीबीआयच्या माध्यमातून याची चौकशी केली जावी। त्या संदर्भात महाराष्ट्र शासनाने 20/2/2026च्या पत्रान्वये केंद्रीय गृह मंत्रालय नवी दिल्ली यांना या संदर्भातली विनंती केली आहे। तसंच 6/3/2026 रोजी राज्यातील लोकप्रतिनिधी जनतेच्या भावना लक्षात घेऊन केंद्रीय गृहमंत्री यांच्याकडे देखील सदर प्रकरणाची सर्वसमावेशक, पारदर्शी व कालमर्यादा ठरवलेली चौकशी करण्याची विनंती केलेली आहे। मी स्वतः त्या संदर्भात त्यांच्याशी बोललो आणि सीबीआय चौकशीच्या संदर्भात ते आत्ता जो काही अहवाल आहे त्या अहवालाची वाट पाहत आहेत। तो अहवाल आल्यानंतर त्या संदर्भातली पुढची कारवाई ते करणार आहेत। केंद्र शासनाने या विमानाच्या अपघाताची चौकशी केंद्रीय विमान उड्डयन मंत्रालयाच्या अखत्यारीतील एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट ब्युरो AIIB यांच्यामार्फत AAIB यांच्यामार्फत सुरू केली असून त्याचा प्राथमिक अहवाल AAIBच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे। सदर अहवालाच्या आधारे पुढील बाबी निदर्शनास येतात। अपघाताची माहिती मिळताच एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोचे महासंचालक व इतर 3 अधिकारी यांनी घटनास्थळी त्याच दिवशी 28/1/2026 रोजी तातडीने भेट देऊन पाहणी केली। डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन DGCA च्या 3 अधिकाऱ्यांचे स्वतंत्र पथकही घटनास्थळी त्याच दिवशी तपासासाठी दाखल झाले। सदर अपघाताच्या तपासकामी आंतरराष्ट्रीय तांत्रिक सहाय्य देखील घेण्यात आले आहे। त्यानुसार इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन ऑर्गनायझेशन ICAO नियमानुसार नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड NTSB USA याला या प्रकरणाची सूचना देण्यात आलेली आहे व त्यांची मदत घेण्यात येत आहे। बंबार्डियर हनीवेल या विमानाशी निगडीत तांत्रिक कंपन्या आणि फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशन USA यांचे तांत्रिक तज्ञ तपासामध्ये सहभागी केले गेले आहेत। फ्लाइट डेटा रेकॉर्डर SSFDR मधील डेटा डाउनलोड करून AAIB लॅबमध्ये विश्लेषण सुरू आहे। विमानातील कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर यामधील डेटा मिळवण्यासाठी NTSBची मदत घेतली जात आहे। सदर अपघाताच्या तपासासाठी एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनियर AME, एअर ट्रॅफिक कंट्रोलर, एव्हिएशन मेडिसिन स्पेशलिस्ट या क्षेत्रातील तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे। एकूणच तपासामध्ये तांत्रिक डेटा विश्लेषण, घटनास्थळ तपासणी, आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांची मदत, फ्लाइट रेकॉर्डर विश्लेषण आणि हवामान विमानतळ परिस्थितीचा अभ्यास या सर्व बाबींवर विशेष भर देण्यात आला आहे। सदर अपघाताच्या दरम्यान AAIBच्या अहवालानुसार खालील बाबी निदर्शनास आल्या आहेत। बारामती विमानतळावर अधिकृत MET मेट्रोलॉजिकल सुविधा उपलब्ध नाही। VFR उड्डाणासाठी आवश्यक विजिबिलिटी किमान 5000 मीटरपेक्षा जास्त अपेक्षित आहे। तथापि घटनेच्या वेळी विजिबिलिटी 3000 मीटर इतकी होती। विमानतळावर विंडसॉक शिवाय कोणतेही नॅव्हिगेशन उपलब्ध नव्हते। त्यामुळे सदर लँडिंग हे पूर्णपणे व्हिज्युअल रेफरन्सवर अवलंबून होते। विमानतळावर स्वतःची ARFF एअरक्राफ्ट रेस्क्यू अँड फायर फायटिंग सुविधा उपलब्ध नव्हती। सन 2016 नंतर रनवेचे डांबरीकरण झाले नव्हते। तसेच रनवेवर खडी व चिन्हे फिकी झालेली आढळली। बारामती विमानतळ हे अनकंट्रोल्ड एअरफील्ड असणारे आहे। सारांश, सदर प्रकरणाची CID मार्फत चौकशी सुरू असून AAIBचा अंतिम अहवाल प्राप्त झाल्यानंतरच तपासाच्या अंतिम निष्कर्षापर्यंत पोहोचता येईल। सदर प्रकरण CBIकडे मी आधीच सांगितलं की त्याचा पाठपुरावा सुरू आहे। आता या संदर्भात ही जी काही वस्तुस्थिती आहे या व्यतिरिक्त काही गोष्टी या ठिकाणी समोर आल्या। खरं म्हणजे
रोहित पवारजींनी अतिशय भावनिक पद्धतीने हा मुद्दा मांडला आणि निश्चितपणे चेतन तुपेंनी देखील अतिशय चांगल्या पद्धतीने तो मुद्दा मांडला, अनेकांनी मांडला। निश्चितपणे महाराष्ट्राची आणि देशाची आणि अजितदादांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची ही अपेक्षा आहे की याची नीट चौकशी झाली पाहिजे, यातलं सगळं सत्य हे बाहेर आलं पाहिजे आणि याबद्दल कोणाच्याही मनामध्ये शंका नाही। मी या निमित्ताने केवळ एवढंच सांगू इच्छितो की रोहित पवार प्रयत्न करतायत, चांगलं आहे, आमचं सगळ्यांचं त्यांच्या प्रयत्नाला समर्थन आहे। मात्र ही भावना होता कामा नये की इतरांना त्याबद्दल काही घेणं देणं नाही आहे, ही भावना अयोग्य आहे। या सभागृहात बसलेल्या बहुतांश लोकांना, अजितदादांच्या कमी अधिक प्रमाणात सर्वांना अजितदादांच्या संदर्भात तीच संवेदना आहे। प्रत्येकाचं हे मत आहे की याची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे, या चौकशीच्या आड कोणीही येता कामा नये। आणि विशेषतः मागच्या काळामध्ये अनेक वेळा राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे आमदार 3 वेळा तरी किमान मला येऊन भेटले, चौकशीचं काय चाललेलं आहे, चौकशी सीबीआयची कधी सुरू होणार आहे। त्यांनी मला ही विनंती केली की एकदा आम्हाला सगळ्यांना घेऊन तुम्ही अमितभाईंकडे घेऊन चला। मी त्यांना सांगितलं सभागृह आपलं सेशन संपल्यानंतर मी अमितभाईंची वेळ घेतो, तिथे देखील आपण जाऊ। परिवारातही अनेक वेळा त्या संदर्भातली जी काही चर्चा आहे ती झालेली आहे। त्यामुळे मला असं वाटतं की या संदर्भात प्रत्येकाच्या भावना तेवढ्याच तीव्र आहेत। कदाचित कोणी एक्सप्रेस करतं, कोणी करत नाही। आणि या निमित्ताने एक गोष्ट अजून मला आपल्या निदर्शनास आणून द्यायची आहे। आपण प्रयत्न करतात ही चांगली गोष्ट आहे आणि मी तर तुम्हाला सांगतो राज्य सरकार आपल्या प्रयत्नांमध्ये जिथे जिथे राज्य सरकारचा रोल असेल पॉझिटिव्हच राहील, तिथे मदतच करेल। पण एक महत्त्वाचा मुद्दा आलाय FIRच्या संदर्भात आणि म्हणून आणि आपण जितेंद्रजी तो मुद्दा मांडला म्हणून मी सांगतो, ललिता कुमारीमध्ये जो तुम्ही वारंवार मुद्दा मांडता तो मुद्दा काय आहे? FIR कशा करता? टू सेट लॉ इन मोशन। FIRचा अर्थ काय आहे की कुठली तरी अशी नोंद पाहिजे की जो नोंदीने टू सेट लॉ इन मोशन झाला पाहिजे। आणि म्हणून जेव्हा ॲक्सिडेंट होतो तेव्हा ॲक्सिडेंटमध्ये टू सेट द लॉ इन मोशन ADR रजिस्टर होतो आणि ADR रजिस्टर झाल्यानंतर ज्यावेळेस संपूर्ण चौकशी पूर्ण होते आणि त्याच्यामध्ये जर असं आढळलं की याच्यामध्ये ॲक्सिडेंट नाही आहे, याच्यामध्ये काही क्रिमिनल एलिमेंट आहे, याच्यामध्ये काही निग्लिजन्स आहे, याच्यामध्ये काही चुका आहेत, याच्यामध्ये काही घातपात आहे, त्यावेळी जेव्हा चार्जशीट जाते त्यावेळी हा FIR मध्ये कन्वर्ट होऊन ती चार्जशीट जाते। ADR आणि FIR मध्ये अंतर काही नाही, दोघांचंही काम टू सेट द लॉ इन मोशन आहे। आणि म्हणून आपण बघा उद्या FIR मध्ये एखाद्याचं नाव आलं की यांनी मर्डर केलाय असं नाव आलं तरी ते महत्त्वाचं नसतं, चार्जशीट महत्त्वाची असते। चार्जशीटमध्ये पुराव्यानिशी त्याचं नाव आहे की नाही आपण अनेकदा पाहतो, कधी कधी राजकीय कारणाने अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं लोकांची नावं टाकली जातात पण त्यांची चार्जशीट होते का? नाही होत, कारण पुरावा नसतो। त्यामुळे क्रिमिनल जस्टिस सिस्टीम आपण समजून घेतली पाहिजे। क्रिमिनल जस्टिस सिस्टीममध्ये या ठिकाणी टू सेट द लॉ इन मोशन हे महत्त्वाचं असतं। टू सेट द लॉ इन मोशन हे अपघाताच्या केसमध्ये ADRनीच आपण करतो। त्यानंतर ज्यावेळेस आता हे सगळे अहवाल येतील, यात निग्लिजन्स दिसेल किंवा जे दिसेल, ऑटोमॅटिक तो FIR होईल आणि त्यातनं त्याची चार्जशीट जाईल। म्हणून मला असं वाटतं की आता कदाचित रोहित पवारांचे ते काका होते, त्यांचे जास्त जवळचे असतील, पण आमचे मित्र होते आणि मला तर असं वाटतं की कदाचित म्हणजे त्यांच्या जवळचे लोक सांगू शकतील की गेल्या 5-7-8 वर्षात तर जेवढी माझ्याशी मैत्री होती तेवढी कदाचित राजकारणात फार कोणाशी असेल असं मला वाटत नाही। त्यामुळे आम्ही कुठेतरी त्यांच्यावर FIR होऊ नये
किंवा तो ब्लॉक व्हावा हे का करणार आहे? आपल्याला क्रिमिनल जस्टिस सिस्टीममध्ये या पद्धतीनंच काम करावं लागतं. होतो ना, अगदी मी उदाहरण सांगतो की बावनकुळे साहेबांना बुक्की मारली, FIR होऊन जाईल, कारण ते हर्ट आहे. हा ऍक्सिडेंट असल्यामुळे पहिले ADR होतो, ADRच FIR मध्ये कन्वर्ट होतो, त्याची ती प्रोसेस चाललेली आहे. आणि मला असं वाटतं की ठीक आहे, आपल्या भावना तीव्र असल्यामुळे आपण राहुलजींना भेटलात, राहुलजींनी आपल्याला सांगितलं की तुम्ही कर्नाटकमध्ये जाऊन त्या ठिकाणी FIR दाखल करा. कर्नाटकमध्ये 0 FIR दाखल झाला. नाही ठीक आहे, त्यांनी नसेल सांगितलं, तुम्हाला मनात वाटलं असेल, पण मी तुम्हाला सांगतो, नाही द्या ना शेवटी, असं नाही, द्या शेवटी. पण मी तुम्हाला सांगतो, आपण जर बघितलं तर याच्यामध्ये हा जो काही 0 FIR आहे हा घेण्याचा अधिकारच कर्नाटकला नाही. इट इज इल्लीगल. याचं कारण 0 FIRच्या संदर्भातला नियम असा आहे की ज्यावेळी विक्टीम FIR करण्याच्या परिस्थितीत नसेल त्यावेळीच विक्टीमला 0 FIR करता येतो. जिथे FIR करायचा ज्यांचं ज्युरिस्डिक्शन आहे त्या ज्युरिस्डिक्शनमध्ये जर विक्टीम पोचू शकत नसेल तर 0 FIR होतो आणि तो 0 FIR हा त्या पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी कन्वर्ट होतो. अशा पद्धतीनं 0 FIR घेण्याचं ज्युरिस्डिक्शन कर्नाटकला बिलकुल नाही. उद्या हे जे काही कर्नाटकने केलं आहे यात काय होणार? उद्या जर हीच पद्धत ठेवली तर आमचे विखे पाटील साहेब मुंबईच्या पोलीस स्टेशनमध्ये कर्नाटकच्या मुख्यमंत्र्याच्या विरुद्ध 0 FIR नोंदवतील. आणि माझ्या दबावापोटी समजा नोंदला गेला, मी आणत नाही दबाव, नोंदला गेला आणि तो 0 FIR म्हणून जाईल. आणि म्हणून याकरता 0 FIR नाही आहे. मी आपल्याला पद्धती पण सांगतो. म्हणजे यू मे बी अग्रीव्ड अँड यू हॅव ऑल राईट टू बी अग्रीव्ड, पण त्याच्यातली पद्धत ही आहे, याकरता पद्धत अशी दिलेली आहे की अशा पद्धतीनं तुम्हाला जर वाटतं की FIR दाखल झालाच पाहिजे आणि समजा प्रशासनाचं मत आहे की ADR विल बी कन्वर्टेड इनटू FIR, तर याच BNSच्या कायद्याने तुम्हाला 175(3) दिलेला आहे, ज्याच्या अंतर्गत तुम्हाला संबंधित कोर्टात जाता येतं आणि कोर्ट डायरेक्ट करतं की याच्यात FIR दाखल करा. त्यामुळे हा जो काही कर्नाटकने जे काही केलेलं आहे तुमच्या मनात नसेल, पण हे कर्नाटकने राजकीय दृष्ट्या महाराष्ट्रामध्ये इन्व्हेस्टिगेशन नीट चाललेलं नाही, कुठेतरी इन्व्हेस्टिगेशन डिरेल करण्यात येत आहे, कुठल्या तरी दबावाखाली इन्व्हेस्टिगेशन चाललंय. अशा प्रकारे महाराष्ट्राची मानहानी व्हावी म्हणून कर्नाटकने हा रजिस्टर केलाय. अन्यथा नाही, याला शेमचा विषयच नाही. नाही एक मिनिट. आणि म्हणून तुमची भावना नसली तरी खरं म्हणजे कर्नाटक मधल्या पोलीस स्टेशननी तुम्हाला हे सांगायला पाहिजे होतं की या ठिकाणी 0 FIR ची केस नाही आहे, कारण यू हॅव ॲक्सेसिबिलिटी टू द पोलीस स्टेशन वेअर इट इज रजिस्टर्ड, यू हॅव ॲक्सेसिबिलिटी. आणि त्यांनी जर तो रजिस्टर केला नाही तर 175(3)च्या अंतर्गत तुम्ही कोर्टातनं तो रजिस्टर करून घेतला पाहिजे. पण मी तुम्हाला आश्वासित करतो, तुमच्या मनात शंका ठेवू नका. आकाश पाताळ एक करू, पण या केसमध्ये जर कोणाचा घातपात असेल, कोणाचाही बाप असला तरी त्याला खोदून काढू, सहन नाही करणार. कदाचित तुमच्या तीव्रतेपेक्षा माझी तीव्रता कमी असू शकते, पण इतकी बोथट नाही आहे की अजितदादांच्या केसमध्ये कोणी कॉन्स्पिरसी करेल आणि आम्ही त्याला सोडून देऊ, त्याचा मुर्दाही खणून काढू, एवढं तुम्हाला मी आश्वस्त करतो. आणि पुन्हा सांगतो, तुम्ही जे प्रयत्न करतात माझं समर्थन आहे, मी त्याच्या विरोधात नाही आहे. फक्त ते प्रयत्न करत असताना माझी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही तरुण आहात, इतरांची तीव्रता कमी आहे असं तुम्ही समजू नका. कदाचित तुमच्यामध्ये लिडरशिप आहे, तुम्ही समोर जाऊन करतात,
काही असे असतील की ज्यांना मनातलं वाटतंय पण ती लिडरशिप त्यांना दाखवता येत नाही किंवा त्यांच्यामध्ये ती कार्यपद्धती नाही आहे. आणि म्हणून मी पुन्हा एकदा या निमित्ताने सांगतो की या संपूर्ण इन्व्हेस्टिगेशनमध्ये जे जे करावं लागेल, आणि आपल्याला माहिती आहे आपण स्वतः मला पत्र दिल्यानंतर आपण त्याचा उल्लेख केला, जसंच्या तसं मी ते पत्र केंद्र सरकारला पाठवलं आणि केंद्र सरकारकडे त्याचा पाठपुरावा मी करतोय. आणि म्हणून निश्चितपणे या संदर्भात मला असं वाटतं की कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण यात काहीही चुकीचं हे होऊ देणार नाही, हे या निमित्ताने मी आपल्याला सांगतो. खरं म्हणजे कायदा आणि सुव्यवस्थेच्या संदर्भात बोलत असताना नानाभाऊ नाही आहेत. नानाभाऊंनी नरेंद्र मेहतांचा काहीतरी भूमाफिया म्हणून पत्र आलं आहे अशा पद्धतीनं काहीतरी विषय मांडला. आपल्या सदनाचे सदस्य आहेत. मला नानाभाऊंना एवढंच सांगायचं आहे, ते भूमाफिया असतील, तसा पुरावा असेल माझ्याकडे द्या, मी त्यांच्यावर कारवाई करायला तयार आहे. पण कोणीतरी काहीतरी पत्र लिहित आहे म्हणून सभागृहात उद्या मी वडेट्टीवारांना भूमाफिया म्हणायचं, वडेट्टीवारांनी मला भूमाफिया म्हणायचं, असं थोडी चालणार आहे. काहीतरी पुरावा असला पाहिजे ना. कोणी महसूल मंत्र्यांनी म्हटलेलं आहे, मागे त्यांना सांगितलं की चुकीचे तुम्ही पुरावे घेऊन येताय. आणि दरवेळेस ते विषय मांडल्यानंतर शेवटी या सभागृहातल्या प्रत्येक व्यक्तीचं काही ना काही तर त्याची इब्रत आहे, इज्जत आहे. आणि मी सांगतो ना, त्यांच्याकडे पुरावा असेल, नरेंद्र मेहता माझ्या पक्षाचे असले तरी पहिला त्यांच्यावर कारवाई करणारा मी असेल. अध्यक्ष महोदय, या निमित्ताने काही विषय अजून महत्त्वाचे आहेत. विशेषतः महाराष्ट्रामध्ये साखर उद्योगाच्या संदर्भात एक प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि विशेषतः आता यावर्षी एकूणच FRP देणं आणि त्यानंतर पुढचा सीझन या ठिकाणी कसा होईल असा प्रश्न निर्माण झाला आहे. जे काही FRPचे रेट्स वाढलेले आहेत आणि MSP न वाढल्यामुळे साखर कारखान्यांच्या समोर एक मोठी अडचण या ठिकाणी निर्माण झाली आहे. आणि म्हणून या संदर्भात एक बैठक राज्य सरकारच्या वतीनं घेण्यात आली होती. आणि त्या बैठकीमध्ये असा निर्णय झालेला आहे की या संदर्भात काही प्रश्न हे केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहेत. त्याकरता पुढच्या आठवड्यामध्ये केंद्र सरकारमध्ये वेळ घ्यायचा आणि केंद्रासमोर त्या बाबी मांडायच्या. आणि यासोबत यावेळची आपत्कालीन परिस्थिती पाहता या ठिकाणी साखर उद्योगाला राज्य सरकारच्या वतीनं मदत करण्याचा निर्णय देखील आपण घेतलेला आहे. त्या संदर्भात कशा पद्धतीनं ही मदत करता येईल याची एक उच्चस्तरीय समिती ही आपण तयार केलेली आहे. त्या समितीच्या माध्यमातून या संदर्भात लवकरच निर्णय घेऊन साखर उद्योगाला जी काही मदत आहे ती मदत करण्याचा निर्णय आपण घेतो. केंद्राकडे ते सांगितलंच मी, केंद्राकडे जातो आणि आपणही मदत करतो. असंच कांद्याच्या संदर्भात देखील एक मोठी अडचण निर्माण झाली आहे. जवळपास आपण बघितलं तर देशाच्या जवळपास 50% उत्पादन कांद्याचं हे महाराष्ट्रामध्ये होते आणि त्यातली 60%च्या जवळपास नाशिकमध्ये होते. नाशिक, नगर, पुणे, सोलापूर प्रामुख्यानं हे कांद्याच्या जिल्ह्यात, बाकी जिल्ह्यात थोडं थोडं उत्पादन होतं. आणि आता आपण जर बघितलं तर त्याचाही खूप मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. खरं म्हणजे आपण जर या ठिकाणी बघितलं तर देशामध्ये एकूण उत्पादित कांदा जो आहे त्याचं उत्पादन आणि देशाची तो कांदा कंझ्युम करण्याची क्षमता याच्यामध्ये 50%चा फरक आहे. जेवढा कांदा आपण तयार करतो त्याच्या 50%चीच खपत आपण देशांतर्गत करू शकतो. बाकी कांदा जो आहे तो आपल्याला त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं कंझ्युम करावा लागतो. एकूण निर्यातीचा विचार केला तरी 10%पेक्षा जास्त निर्यात ही कांद्यामध्ये होत नाही. आणि म्हणून हा कांद्याचा जो प्रश्न आहे हा आपल्याला लॉंग टर्म पर्स्पेक्टिव्हनी सोडवावा लागेल. आत्ता शॉर्ट टर्म म्हणून आपल्याला कांद्याच्या शेतकऱ्याला मदत करावी लागेल. त्या दृष्टीनं आजच सकाळी बैठक झाली, सगळ्या लोकप्रतिनिधींनी त्यांचं म्हणणं मांडलंय. त्यामध्ये आता आपण
ACS कृषी, ACS वित्त आणि पणन सचिव यांची एक कमिटी तयार करून शेतकऱ्यांना आपल्याला काय मदत करता येईल याचा त्यांनी तात्काळ आराखडा तयार करावा अशा पद्धतीनं त्यांना सांगितलेलं आहे। आणि यासोबत ज्यावेळेस ही आपण ऊसाची बैठक घेणार आहोत त्याच दिवशी कांद्याचीही बैठक आपण लावून केंद्र सरकारकडेही कांद्याच्या संदर्भात आपल्याला काय मदत मिळू शकेल तो प्रयत्न आपण करणार आहोत। नुकतंच आपल्या पणन मंत्र्यांनी मॉरिशसच्या उच्चायुक्तांशी देखील चर्चा केली। त्यांनाही 1 लाख मेट्रिक टन कांद्याची गरज आहे, त्यामुळे त्यांनाही तो कांदा कसा पाठवता येईल हा प्रयत्न आपण पुढच्या काळात करणार आहोत। पण त्यासोबत लॉंग टर्मचा विचार केला तर काही प्रमाणात कॅश इन्सेंटिव्ह देऊन आणि वेगवेगळे इन्सेंटिव्ह देऊन कांद्याच्या पिकाखालची जमीन ही कमी करणं आणि इतर पिकांना प्रोत्साहन देणं, ज्या पिकांमध्ये कांद्यापेक्षा चांगलं व्हॅल्यू प्रपोजिशन तयार होईल अशा पद्धतीचा विचार आपल्याला करावा लागेल। त्यामुळे कृषी विद्यापीठ आणि समिती याचाही विचार करेल की पुढच्या काळामध्ये आपल्याला, कारण शेवटी सप्लाय आणि डिमांडवर मार्केट चालतं, आज आपल्या डिमांडपेक्षा दुप्पट सप्लाय आपल्याकडे आहे आणि विशेषतः खरीप आणि खरीपपूर्व जो कांदा आहे याचा इतका स्टॉक आपल्याकडे असतो, रबी कांद्याचा तेवढा प्रश्न निर्माण होत नाही आणि म्हणून त्या संदर्भात निश्चितपणे कांदा उत्पादक शेतकऱ्याला देखील मदत करण्याचा निर्णय हा आपण घेतला आहे। यासोबत आंबा आणि काजू, पहिली बैठक हीच झाली होती। चालू वर्षीच्या वातावरणातील बदलामुळे कोकणातील प्रमुख पीक असलेल्या आंबा आणि काजू पिकाला खूप कमी प्रमाणात फळधारणा झाली आहे। याबाबत कोकणातील दोन्ही सभागृहातील लोकप्रतिनिधींसोबत 17 मार्च 2026 रोजी बैठक घेऊन त्यांची मते विचारात घेतली। सरकारने क्षेत्रीय पातळीवर झालेल्या नुकसानीचा प्राथमिक अहवाल कृषी विभाग व डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाकडून मागवला असून सुकृतदर्शनी फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे निदर्शनास आले आहे। आंबा पिकाबाबत कोकणात पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये आंबा पिकाखाली 1,24,571 हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आहे। आंबा पिकासाठी एकूण 302 महसूल मंडळ अधिसूचित असून 35,580 हेक्टर क्षेत्रावर 80,418 शेतकऱ्यांनी हवामान आधारित फळपीक विमा योजनेत सहभाग घेऊन आंबा पिकाचा विमा उतरवला आहे। आंबा पिकासाठी सद्यस्थितीत फळपीक विमा योजनेअंतर्गत नुकसानीचे कमी तापमान व जास्त तापमान हे ट्रिगर हिट झाले असून त्यासाठी कोकणातील साधारण 302 पैकी 155 महसूल मंडळात नुकसान भरपाई देय झाली आहे। ही नुकसान भरपाई कमी तापमानासाठी कमीत कमी रुपये 6,071 तर जास्तीत जास्त रुपये 34,000 प्रति हेक्टरी अशी आहे, तर जास्त तापमानासाठी कमीत कमी रुपये 17,171 तर जास्तीत जास्त 68,000 रुपये प्रति हेक्टर इतकी आहे। अवेळी पाऊस, गारपीट, वेगाचा वारा पासून नुकसान घटकांसाठी आंब्याला 15 मे पर्यंत विमा संरक्षण कालावधी आहे। त्यामुळे या घटकापासून नुकसान झाल्यास या नुकसान भरपाईत वाढ अपेक्षित आहे। आंब्यासाठी एकूण विमा संरक्षित रक्कम 2,27,000 प्रति हेक्टर आहे। काजू पिकाबाबत कोकणात काजू पिकाखालील 1,75,140 हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आहे। काजू पिकासाठी एकूण 198 महसूल मंडळ अधिसूचित करण्यात आली असून 7,880.19 हेक्टर क्षेत्राचा 15,769 शेतकऱ्यांनी फळ पीक विमा योजनेत सहभाग घेऊन पीक विमा उतरवलेला आहे। काजू पिकासाठी सद्यस्थितीत फळपीक विमा योजनेअंतर्गत नुकसानीचे कमी तापमान हा ट्रिगर हिट झाला असून त्यासाठी कोकणातील साधारण 198 पैकी 150 महसूल मंडळात नुकसान भरपाई देय झाली आहे। ही नुकसान भरपाई कमी तापमानासाठी कमीत कमी 16,800 तर जास्तीत जास्त 42,000 रुपये प्रति हेक्टरी अशी आहे। काजू पिकासाठी विमा संरक्षित रक्कम रुपये 1,60,000 प्रति हेक्टरी आहे। काजू पिकाचा विमा संरक्षण कालावधी
28 फेब्रुवारी 2026 अखेर संपला आहे। याशिवाय कोकणातील आंबा व काजू पिकाच्या नुकसानीपोटी फळ पीक विमा न उतरवलेल्या परंतु ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना देखील आर्थिक मदत देण्याची शासनाची भूमिका असून त्या संदर्भात शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानीचा आढावा घेण्याचे निर्देश दिलेले आहेत। नुकसानीचा नेमका तपशील समोर आल्यानंतर शेतकऱ्यांना तातडीने त्यांनाही मदत जाहीर करण्यात येईल। मागच्या वेळी अशी मदत आपण 15,000 रुपये केली होती, पण यावेळी ती किमान 22,000 रुपये करण्याचा आमचा मानस आहे। त्यामुळे आपल्याला माहिती आहे की हेक्टरीचं ज्यांनी विमा काढला त्यांना 42,000 रुपये मिळते, त्यांना ती 22,000 मिळेल। आणि आपल्याला माहिती आहे विमा काढलेल्याने पैसे आपणच देतो या योजनेमध्ये, म्हणजे ते काही सगळी विमा कंपनी देत नाही। त्यामुळे या संदर्भात ज्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात चांगला की शेतकऱ्यांनी विमा काढला आहे त्यांना ती मदत मिळेलच, कारण तो ट्रिगर हिट झाला आहे, त्या संदर्भात आपण कारवाई सुरू केली आहे। पण ज्यांना विमा संरक्षण नाही त्यांनाही राज्य सरकार त्या ठिकाणी मदत करेल। अध्यक्ष महोदय, यासोबत आमचे आज मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की आपण जो शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान योजना आपण सुरू केली, केंद्र सरकारचे 6,000 आणि त्यासोबत राज्य सरकारचे 6,000, आज त्याचा आपण हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केलेला आहे। आजच दुपारी माननीय उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब, माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्राताई, कृषी मंत्री, कृषी राज्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी 1800 कोटी रुपये हे आपण जमा केलेले आहेत। आणि आता मला सांगितलं पाहिजे की केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जी काही केंद्र सरकारची योजना आणि आपली नमो महासन्मान योजना आहे, या दोन योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 54,000 कोटी रुपये आपण जमा केलेले आहेत। आमचे माननीय सुधीर भाऊ हे सातत्याने धानाच्या बोनसच्या संदर्भात त्या ठिकाणी आग्रही आहेत। सुधीर भाऊ, मी आपल्याला एवढं सांगतो, तत्वतः धानाला बोनस द्यायला आमची मान्यता आहे। फक्त या वर्षीची सगळी परिस्थिती जी आहे त्याचं आकलन आम्ही करतो, कारण नाही धानालाही देऊ, ते अडचणीत ऑलरेडी गेले आहेत, त्यांचं नुकसान झालेलं आहे, पण धानालाही बोनस देण्यात येईल। त्याचा जो क्वांटम आहे आणि जी पद्धती आहे या संदर्भात लवकरच आम्ही निर्णय घेऊन पण धानाला बोनस देण्याचा निर्णय हा राज्य सरकारने निश्चितपणे या ठिकाणी घेतलेला आहे। अध्यक्ष महोदय, काही वडेट्टीवार साहेबांनी यशवंत थोरात या कीर्तनकाराचा विषय मांडला, त्याच्यावर कारवाई आपण केली आहे। बीडचा विषय मांडला, त्याचाही आपण कारवाई झालेली आहे। संगमनेरमध्ये अल्पवयीन मुलीवर ॲसिड हल्ला करण्यात आलेला आहे। फॉर्च्युनेटली हे ॲसिड सम पदार्थ होता, म्हणजे त्यात 4%च त्या ठिकाणी नुकसान झालं आहे, पण घटना गंभीर आहे आणि त्यामुळे त्याच्यामध्येही कारवाई आपण केली आहे। बदलापूरमध्ये आपण IVF प्रकरण जे सांगितलं ते खरोखर महत्त्वाचं आहे आणि त्यात 7 आरोपींना अटक करण्यात आली आहे आणि जवळपास 15 सभागृहाचं कामकाज, सभागृहाची वेळ आजचं कामकाज संपेस तोपर्यंत वाढवण्यात येत आहे। त्यामध्ये जवळपास 15 पीडित महिला ज्या आहेत त्या आपण शोधून काढल्या आहेत। या ठिकाणी अमित साटमा यांनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत। मी सगळ्या मुद्द्यांना जाणार नाही, पण MSMEच्या संदर्भात त्यांनी जो मुद्दा मांडलेला आहे यामध्ये मला त्यांना सांगितलं पाहिजे की देशामध्ये सर्वाधिक रजिस्टर्ड MSMEs या आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत। आपण राष्ट्रीय पातळीवर नंबर 1 वर आहोत। देशाच्या 15.5% MSME आपल्याकडे आहेत आणि लवकरच हा नोंदणीकृत आपला आकडा 1 कोटीवर पोहोचणार आहे। 1 कोटी MSMEवर आपण पोहोचतो आहोत आणि म्हणूनच आपण नवीन महाराष्ट्र इंडस्ट्री इन्व्हेस्टमेंट अँड सर्व्हिसेस पॉलिसी 2025 जाहीर केली। या धोरणानुसार आता आपण MSME करता स्वतंत्र धोरण जाहीर केलेलं आहे आणि पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये स्वतंत्र MSME आयुक्तालय आपण तयार केलं आहे। त्यामुळे पुढच्या काळामध्ये MSME करता मोठ्या प्रमाणात आपण प्रयत्न करू। आपण परकीय गुंतवणुकीचं सांगितलेलंच आहे। आपण एक महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे
ऑरेंज इकॉनॉमीच्या संदर्भात खरं म्हणजे पुढच्या काळामध्ये ऑरेंज इकॉनॉमी म्हणजे AVGC XR हे ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स, एक्सटेंडेड रियालिटी पुढच्या काळामध्ये सर्वाधिक रोजगार देणारे एक क्षेत्र आहेत. क्रिएटर्स इकॉनॉमी ही अत्यंत महत्त्वाची आहे. क्रिएटर्स इकॉनॉमीमध्ये AVGC XR पॉलिसी तयार करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे. या राज्याने यामध्ये अतिशय चांगलं आपण काम केलं आहे. त्यामध्ये आपण आता जागतिक दर्जाचे पार्क्स तयार करतो आणि वेगवेगळ्या प्रकारे स्टार्टअप्सला आपण मदत करतो. आणि नुकतंच वेव्ज नावाचं जे एक जागतिक परिषद आपल्या महाराष्ट्रामध्ये झाली त्याच्यामध्ये जवळपास 8,000 कोटी रुपयाची गुंतवणूक AVGC XR मध्ये आपल्याला मिळाली, ज्यामध्ये प्राईम फोकसने जगातला एक बेस्ट स्टुडिओ आपल्याकडे आता तयार केला आहे. त्याचं उद्घाटन आता होणार आहे. गोदरेजनी देखील या ठिकाणी मोठी इन्व्हेस्टमेंट केली आहे आणि युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया हे देखील या क्षेत्रामध्ये काही इन्व्हेस्टमेंट करतायत आणि मोठ्या प्रमाणात यातनं रोजगाराची निर्मिती होणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की AVGC क्षेत्रातलं IIT म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी हे पहिलं IIT मुंबईला मिळालेलं आहे. मुंबईमध्ये ते आपण सुरू केलेलं आहे. आत्ता फिल्म्स डिव्हिजनच्या इमारतीत सुरू झालं आहे. 2 वर्षामध्ये त्याची इमारत ही आपल्या फिल्म सिटीमध्ये तयार होईल आणि मग त्या ठिकाणी आपण त्या संदर्भातलं काम करू. खरं म्हणजे इंडस्ट्रीच्या संदर्भात अनेक विषय या ठिकाणी आले आहेत, पण त्या संदर्भात मी आधी बोललो आहे म्हणून मी अधिक बोलणार नाही. एक विषय नामांकित शाळांमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांच्या संदर्भातला विषय आला आणि तुम्ही अनुदान कमी केलं असं सुनील प्रभू साहेबांनी सांगितलं. सुनील प्रभू साहेब, अलीकडच्या काळात तुमच्याकडे चुकीची इन्फॉर्मेशन येते. तुम्हाला भाषण करायचं असेल तर माझ्या कार्यालयात यायचं, इन्फॉर्मेशन घ्यायची आणि मग टीका करायची. मी असंच जयंतरावकडनं इन्फॉर्मेशन घेऊन त्या सरकारवर टीका करायचो. तेच इन्फॉर्मेशन द्यायची सगळी. म्हणजे स्टॅटिस्टिक्स, इन्फॉर्मेशन आहे स्टॅटिस्टिक्स. त्यामुळे मला या निमित्ताने आपल्याला सांगायचं आहे, शैक्षणिक साहित्य खरेदी भत्ता, आहार भत्ता असं जे आपण आदिवासी विद्यार्थ्यांना 46,200 रुपये देत होतो ते आता वाढवून 69,500 केलेलं आहे. 23,300 रुपयाची वाढ, भरीव वाढ ही त्याच्यामध्ये केलेली आहे. त्यामुळे ज्यांनी तुम्हाला ती इन्फॉर्मेशन दिली त्यांना नंतर रागवा की अशा प्रकारे मला चुकीची इन्फॉर्मेशन देत जाऊ नको. आणि नियत व्ययाच्या संदर्भात मी ऑलरेडी सांगितलेलं आहे, त्यामुळे पुन्हा तो विषय मी या ठिकाणी मांडणार नाही. त्यासोबत एक महत्त्वाचा विषय हा पर्यावरणाच्या संदर्भातला या ठिकाणी आदित्यजी तुम्ही मांडला, अनेक सदस्यांनी या ठिकाणी मांडला, सुनील प्रभूंनी मांडला. खरं म्हणजे आज आपल्याकरता अतिशय महत्त्वाचा विषय झालेला आहे. आणि म्हणून मी मागच्या काळामध्ये सभागृहात हे घोषित केलं होतं की मुंबईमध्ये IoT बेस आणि AI ड्रिव्हन मॉनिटरिंग आणि सर्व्हिलन्स सिस्टीम ही जेवढ्या मोठ्या साईट्स आहेत त्या सगळ्या मोठ्या साईट्सवर लावण्याकरता आम्ही BMCला सांगू. त्या संदर्भातला निर्णय BMCने घेतलेला आहे. मुंबईमध्ये हा प्रयोग करतोय, पुढे सगळ्या महानगरात आपण तो प्रयोग करणार आहोत. कारण आजच्या परिस्थितीमध्ये आपल्या प्रदूषणामध्ये विशेषतः एअर क्वालिटीमध्ये सर्वात जास्त पोल्युशन इतक्या मोठ्या प्रमाणात कन्स्ट्रक्शन ॲक्टिव्हिटी चाललेली आहे, त्याच्यामुळे ते होत आहे. तर त्या संदर्भात आता जवळपास BMC लिमिटमध्ये आता 3,093 कन्स्ट्रक्शनची कामं, जी सिग्निफिकंट कन्स्ट्रक्शन ज्याला म्हणतो, ही कामं चाललेली आहेत. याच्यामध्ये 3,093 पैकी 2,555 साईट्सवर आता IoT बेस्ड आणि AI ड्रिव्हन मॉनिटरिंग आणि सर्व्हिलन्स सिस्टीम ही लागलेली आहे. इतरही साईट्सवर ती आपण लवकरच या ठिकाणी लावू. याच्यामुळे PM10, PM 2.5 थ्रेशोल्ड लेवल्स जे आहेत ते आपल्याला आयडेंटिफाय करता येतात. आणि मला हे देखील सांगितलं पाहिजे की आता मुंबईकरता आपण सर्क्युलर इकॉनॉमी हा विषय हातामध्ये घेतलेला आहे. आपण क्लायमेट ॲक्शन प्लॅन तयार केलेला आहे आणि या क्लायमेट ॲक्शन प्लॅन करता मला सांगताना आनंद वाटतो की केंद्र सरकारने
आपल्याला मुंबई, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि वसई विरार या महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये 2,981 कोटी रुपये म्हणजे जवळपास 3,000 कोटी रुपये याच्यामध्ये दिलेले आहेत. आणि याच्या माध्यमातून या महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये क्लायमेट ॲक्शन प्लॅन हा आपण त्या ठिकाणी लागू करण्याच्या संदर्भात कारवाई जी आहे ती कारवाई निश्चितपणे करतो आहोत. एक विषय अकोला महानगरपालिकेच्या डेब्रिसच्या संदर्भात वडेट्टीवार साहेब नसल्यामुळे त्यांना पाठवून देईल, वेळ कशाला घेऊ, त्यांनी मांडला होता. एक महत्त्वाचा विषय 300 कोटी वृक्ष लागवडीचा जो आपण कार्यक्रम हातामध्ये घेतलेला आहे. राष्ट्रीय वन धोरण 1988 अनुसार देशाच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी किमान 33% क्षेत्र वनाच्छादित व वृक्षाच्छादित असणे अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर पर्यावरण संवर्धन, हवामान बदलाशी मुकाबला व ग्रामीण रोजगार निर्मिती या त्रिसूत्री उद्दिष्टावर आधारित महाराष्ट्र राज्य हरित क्षेत्र वाढवण्यासाठी 300 कोटी वृक्ष लागवडीची मोहीम आपण हातात घेतली आहे. सदर जी काही मोहीम आहे ती पुढच्या 7 ते 10 वर्षामध्ये आपल्याला घ्यायची आहे, पण शक्यतोवर 7 वर्षात ती पूर्ण करण्याचा आपला मानस आहे. आणि यामध्ये स्थानिक व देशी प्रजातींना प्राधान्य देत भूप्रदेश आधारित परिसंस्था म्हणजे लँडस्केप बेस्ड इकोसिस्टम अप्रोच हा आपण याच्यामध्ये ठेवलेला आहे. आणि यासाठी डिजिटल आणि उपग्रह आधारित निरीक्षण व नियंत्रण प्रणाली आपण विकसित करतो. आणि पर्यावरणीय समतोल जो आहे तो राखण्याच्या दृष्टीनं वेगवेगळ्या पद्धतीचं काम यात केलेलं आहे. विशेषतः लँड बँक मॅपिंग आपण GIS पद्धतीनं केलं आहे. पडीक जमीन, पोटखराब, निकृष्ट जमीन, ओसाड जमीन, ऱ्हास पावलेले वन, सार्वजनिक जमिनी या सगळ्याचं GIS मॅपिंग आपण केलेलं आहे. मोठ्या प्रमाणात नर्सरीजचा दर्जा आपण सुधारतो, नवीन नर्सरीज आपण तयार करतो आणि त्या माध्यमातून हा महत्त्वाकांक्षी आपण प्रयोग या ठिकाणी करणार आहे. वडेट्टीवार साहेबांनी एक धारावीच्या करता तुम्ही जागा देण्याकरता मुंबईच्या डम्पिंगच्या जागेचा 2200 कोटीचा टेंडर काढलं, कर्नाटकच्या कंपनीला दिलं, असे अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या. यामध्ये पहिल्यांदा तर आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या कायद्याप्रमाणे मुंबईच्या सगळ्या डम्प यार्डचं बायोमायनिंग करणं हे आता कंपल्सरी आहे. सगळीकडचा जो काही कचरा आहे या कचऱ्याचं बायोमायनिंग करून लँड रिक्लेम करणं हे मॅन्डेट आपल्याला मिळालं आहे. या ठिकाणी गोरोई, मुलुंड या सगळीकडे हे काम आता आपण सुरू केलेलं आहे. या संदर्भात महानगरपालिकेने बायोमायनिंगची 2,440 कोटीची निविदा दिली आहे, 2200 नाही. ज्याच्यामध्ये बायोमायनिंग करायचं आहे, उत्खनन, वाहतूक आणि शास्त्रीय पद्धतीनं विल्हेवाट अशा सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत. आणि यातनं जी जागा तयार होणार आहे ही जागा महानगरपालिका नाही, ही महानगरपालिका ही जागा राज्य सरकारला हस्तांतरित करणार आहे. कारण राज्याच्या महसूल विभागाने त्यांना दिलेली ती जागा आहे, त्यामुळे ती कलेक्टरला परत येणार आहे. आणि यातली काही जागा ही महानगरपालिका वीज निर्मिती प्रकल्प आणि CND वेस्ट करता वापरणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की थोडी अतिरंजित अशा प्रकारची माहिती ही या ठिकाणी आलेली आहे. बाकी काही मुंबईचे विषय आहेत पण मी ते सांगून आपला जास्त वेळ घेत नाही. राज्याचं महाॲग्री AI धोरण हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे. महाराष्ट्राने आपल्याला कल्पना आहे की या ठिकाणी पहिली ॲग्री AI परिषद घेतली, अतिशय यशस्वी अशा प्रकारची ही परिषद झाली. आणि आता आपण महाविस्तार आपला ॲप हा तयार केला आहे, ॲग्रीस्टॅक आपण तयार केला आहे. महाविस्तार ॲप हा देशातला पहिला कुठल्याही सरकारने तयार केलेला AI प्लॅटफॉर्म आहे. याच्यामध्ये आपला शेतकरी 30 लाख शेतकरी आले आहेत. आपला शेतकरी आपल्या स्वतःच्या भाषेमध्ये कुठलाही प्रश्न विचारू शकतो आणि त्याला बॅकएंडला AI एजंट जे आहेत ते उत्तर देतात. आणि आपल्या युनिव्हर्सिटीशी हे जोडलेलं आहे. त्यामुळे शेतीच्या संदर्भातला कुठलाही प्रश्न आपल्याला विचारता येतो. पिकाचा फोटो काढून आपण पाठवला तर त्या पिकाची स्थिती काय आहे, पुढच्या 15 दिवसातल्या वातावरणामुळे त्याच्यावर कुठली कीड येऊ शकते, त्याच्याकरता काय वापरलं गेलं पाहिजे, अशा सगळ्या गोष्टी या महाविस्तारच्या माध्यमातून आहेत.
आणि मला सांगताना आनंद वाटतो, आपण आपला महाविस्तार जो इंडिया AI समिट, जी जगातली सगळ्यात मोठी समिट झाली, त्या समिटमध्ये डिस्प्ले केल्यानंतर केंद्र सरकारने आता महाविस्तार सारखा भारत विस्तार तयार करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि मला हेही सांगितलं पाहिजे की आपण आता भिली भाषेचा LLM देखील तयार केला आहे. त्यामुळे भिली भाषेत देखील आपला शेतकरी तिथे चर्चा करू शकतो. महाराष्ट्रातल्या सगळ्या बोलीभाषा याच्यामध्ये आपण आणणार आहोत की ज्याच्या माध्यमातून शेतकऱ्याला त्या भाषेमध्ये जे काही आहे ते मिळेल. त्यामुळे इमेज बेस्ड कीड आणि रोग ओळखणे या पद्धतीला लॉन्च केला आहे. चॅटबॉट आपण तयार केला आहे. ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही त्यांना टेलिफोनिक ॲप्लिकेशन दिली आहे. आणि मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र शासन, एस्टेप फाउंडेशन, जागतिक बँक यांचा त्रिपक्षीय करार करून याचा जागतिक पातळीवर आपल्याला कसा उपयोग करता येईल हा प्रयत्न आपण करतो आहोत. जलसंपदा विभागाचं यापूर्वीच मी सांगितलेलं आहे. एक महत्त्वाचा निर्णय काल आपल्या महसूल विभागाच्या अंतर्गत मंत्रिमंडळाने घेतलेला आहे. आणि हा निर्णय विशेषतः ग्रामीण भागात आणि शहरी भागातही पण मुंबई आणि MMR वगळून हा निर्णय आमदारांना अतिशय आवडेल. 1 जानेवारी 2011 पर्यंतचे सर्व निवासी अतिक्रमणं नियमित करण्याचा आपण निर्णय घेतलेला आहे. यामध्ये 500 चौरस फुटापर्यंतचं विनामूल्य, 500 ते 1500 चौरस फूट 10% बाजार मूल्याच्या, आणि जर व्यावसायिक भाग असेल तर 25% अशा पद्धतीनं याची रचना केली आहे. त्यामुळे आता या संदर्भात अनेक वर्षाची मागणी होती की 2011 पर्यंतची अतिक्रमणं ही नियमित करावी. त्यास मुंबई आणि MMRला हे लागू नाही, कारण इथे जागेची कमतरता आहे ना, बाकी ठिकाणी जागा आहे. गायरांचं जे आहे ते गायरान जमिनीमध्ये ती जमीन ग्रामपंचायतला हस्तांतरित करून त्यांनी प्रधानमंत्री आवास योजनेत त्याला मान्यता द्यायची. यासोबत एक विषय आपल्या वैधानिक विकास मंडळाचा आला. मला अतिशय आनंद आहे सुधीर भाऊ, मला आनंद या गोष्टीचा आहे की ज्यांनी वैधानिक विकास मंडळ बंद केली त्यांनीच वैधानिक विकास मंडळ सुरू करा म्हणून आपल्याकडे आग्रह केलेला आहे. आणि त्या संदर्भात आपला प्रस्ताव केंद्राकडे गेलेला आहे. केंद्रासोबत त्याची चर्चा चाललेली आहे. पण मला लक्षात आणून द्यायचं आहे, वैधानिक विकास मंडळं नसली तरी निधीच्या वाटपाचं सूत्र आपण पाहिलेलं आहे. विदर्भाला 23.3% निधी द्यायचा आहे, आपण 25.85% देतोय. मराठवाड्याला 18% निधी द्यायचा आहे, आपण 19% निधी देतोय. त्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्याचं जे सूत्र आहे त्या सूत्रापेक्षा तसूभर जास्तच निधी या ठिकाणी आपण देतोय. त्या संदर्भात मी माजी अर्थमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांचं मार्गदर्शन घेऊन मला या निमित्ताने सांगायचं आहे की आपण हाऊसिंग फॉर ऑल ही पॉलिसी आणतो, ज्याच्यामध्ये प्रत्येक मुंबईकराला किमान 300 स्क्वेअर फीट जागा मिळण्याचा हक्क हा आपण देतो आहोत. आणि या अंतर्गत जे भाडेकरू आहेत, म्हणजे मुंबईत काही वेळा भाडूच म्हणतात पण ते भाडूच शब्द चांगला वाटत नाही, त्याला काय म्हणायचं दुसरा शब्द, भाडेकरू म्हणते टेनंट. टेनंट, हां, या सगळ्यांचा इन्क्ल्युजन याच्यामध्ये आपण करत आहोत. आणि या संदर्भात वेगवेगळ्या पद्धतीनं LIG, AWS वगैरे अशा सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड करून मुंबईतला जो सामान्य मुंबईकर आहे त्याला आपण निश्चितपणे दिलासा देतो. नदी प्रदूषणाच्या संदर्भातल्या विषयाला गोदावरीचा विषय विशेषतः मांडला गेला. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने नियोजन करण्यासाठी नाशिक महानगरपालिकेच्या मलनिस्सारण प्रकल्पास
सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावर राबविण्यासाठी नगर विकास विभागाने शासन निर्णयान्वये 1482 कोटी रुपयाच्या प्रकल्पाला मान्यता दिली आहे। याच्या संदर्भातलं कार्यादेश देण्यात आलेला आहे। 24 महिन्यात हे काम आपण पूर्ण करणार आहोत आणि नाशिकमध्ये गोदावरीमध्ये जाणारं सगळं पाणी हे ट्रीट होऊनच गेलं पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न हा आपण या ठिकाणी करणार आहोत। बोललो ना आदिवासी विभाग, सांगितलं मी तेही घेतलेलं आहे, पंढरपूरचंही घेतलेलं आहे। जलयुक्त शिवार आता मी त्याची माहिती आपल्याला देत नाही, पण आपण जे जलयुक्त शिवार अभियान 2.0 घेतलेलं आहे यामध्ये पहिल्या टप्प्यात 5858 गावं घेतली आहेत। याच्या प्रस्तावित आराखड्यात जवळपास 1,40,168 कामं अभिसरणासह आपण घेतली आहेत। या कामांची एकूण किंमत 4,137 कोटी रुपये आहे। आज अखेरपर्यंत जवळपास 79% कामं पूर्ण झालेली आहेत। 1,834 कोटी रुपये अभिसरणासह आपण त्या ठिकाणी दिले आहेत। वित्तीय वर्ष 25-26 या वित्तीय वर्षात 532 कोटी रुपये तरतूद आहे व यामध्ये जवळपास आता उरलेली जी काही तरतूद आहे ती पण देण्यात येते आणि सन 26-27 मध्ये 550 कोटी रुपये याकरता तरतूद जी आहे ती करण्यात आलेली आहे। आदिवासी विकास विभागाचा आपल्याला नंतर पाठवून देतो, अधिक वेळ आपला या ठिकाणी घेत नाही। नगर विकास विभागाचे देखील काही विषय आले होते, ते त्या आमदारांना पाठवण्याची व्यवस्था करतो, कारण ते त्या महानगरपालिकेचे नगरपालिकेचे विषय आहेत। यासोबत वडेट्टीवार साहेबांनी काही जमिनीचे प्रकरण या ठिकाणी मांडले होते। त्यामध्ये ओवे या ठिकाणची जी काही केस आहे त्या केसमध्ये खऱ्या अर्थानं त्यांनी जी भूमिका मांडली ती योग्य आहे। शासनाने यापूर्वीच त्या संदर्भातली कारवाई केलेली आहे आणि संबंधितांवर कारवाई जी आहे ती कारवाई केली आहे। संभाजीनगर आणि संभाजीनगरमधले 2 आणि एक कुडाळकरांनी कलेक्टर लँडवरला वर्ग 2चे वर्ग 1 म्हणून विकली, असे 3 विषय मांडलेले आहेत। प्राथमिकदृष्ट्या या तिन्ही विषयांमध्ये जो रिपोर्ट आलेला आहे तो याच्यापेक्षा विपरीत आला आहे, तथापि सदस्यांनी सभागृहात मांडलेला विषय असल्यामुळे याची चौकशी केली जाईल आणि त्याप्रमाणे जो काही त्याचा निकाल आहे तो अवगत केला जाईल। सामाजिक न्यायाच्या अंतर्गत काही खरेदीच्या विषयातला विषय आला होता, त्याही संदर्भात खूप मोठी नोट आहे, मी वाचून आपला वेळ घेत नाही, पण आपण प्रवेशित विद्यार्थ्यांना शालेय गणवेश घेण्यासाठी आधार संलग्न बँक खात्यात DBT द्वारे जमा करतो आणि त्या अन्वये आपण जवळपास 4,20,07,200 इतका निधी हा DBTच्या माध्यमातून जमा केलेला आहे। दिव्यांग विभागामध्ये खोटे प्रमाणपत्र देऊन शासनाच्या नोकरीमध्ये फसवणूक झाल्याचा मुद्दा आहे, ही वस्तुस्थिती आहे। या संदर्भात चौकशी झालेली आहे, कारवाई सुरू आहे आणि आता दिव्यांग कल्याण विभागाने अतिशय चांगली वेबसाईट तयार केलेली आहे। प्रत्येकाला त्याच्यावर रजिस्टर करायचं आहे, प्रत्येकाचं सर्टिफिकेट हे तपासलं जाणार आहे आणि तपासून पुढच्या काळामध्ये डिजी लॉकर सारखी व्यवस्था आपण उभी करणार आहोत, ज्यातनं अशा प्रकारचे जे घोटाळे आहेत ते घोटाळे या ठिकाणी होणार नाहीत। हां, ते चेक करू आपण। त्यानंतर तो विषय आपण बोललात तो पडताळून पाहिला, पण आत्ताच्या रूल्समध्ये ते परमिसिबल नाही, त्यांना आपल्याला घेता येणं शक्य नाही। रस्त्यांच्या संदर्भात मागच्याही काळामध्ये मी बोललो आहे, त्यामुळे त्याबद्दल मी सांगत नाही, पण आपण स्ट्रेंथनिंग टर्शरी हेल्थकेअर डिलिव्हरी मेडिकल एज्युकेशन सिस्टीम अँड नर्सिंग सिस्टीम इन महाराष्ट्र असा एक प्रकल्प सुरू केलेला आहे। राज्यात वैद्यकीय महाविद्यालय, अध्यापन रुग्णालय आणि परिचर्या महाविद्यालयांची उभारणी करून आरोग्य व्यवस्थेचे बळकटीकरण करणे आणि टर्शरी केअरमध्ये आरोग्य सुविधा व गुणवत्ता उभारणे हा याचं उद्दिष्ट आहे। जवळपास याच्याकरता केंद्र शासन आणि जपानचं जायका यांच्या दरम्यान 3,708 कोटी रुपये आपल्याला जायकाच्या माध्यमातून मिळणार आहे। याच्यामध्ये हे पैसे जे आहेत त्याचा व्याजदर हा 2.70% आहे आणि जवळपास पुढच्या 9 वर्षामध्ये हे सगळे पैसे आपल्याला वापरायचे आहेत।
परतफेडीचा कालावधी 30 वर्ष आहे आणि त्याच्यामध्ये 10 वर्ष मोरटोरियम आहे. त्यामुळे पुढचे 10 वर्ष एकही पैसा आपल्याला द्यायचा नाही आणि म्हणून अतिशय कमी पैशामध्ये आपल्याला हे लोन मिळालं आहे. याच्यामध्ये 4 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचं बांधकाम, 10 शासकीय नर्सिंग महाविद्यालयांचं बांधकाम, 3 नवीन BSc नर्सिंग महाविद्यालयांचं बांधकाम, 12 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये यंत्रसामुग्री खरेदी आणि भारत जपान शैक्षणिक देवाणघेवाण, संयुक्त संशोधन, मनुष्यबळ विकास आणि रुग्णालय व्यवस्थापन या सगळ्या कामे या ठिकाणी कामं करण्यात येणार आहेत. ज्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय वर्धा, पालघर, रत्नागिरी आणि अहिल्यानगर याला निधी देण्यात येणार आहे. जे नर्सिंग कॉलेजेस आहेत त्याच्यामध्ये GT मुंबई, सेंट जॉर्ज मुंबई, धुळे, सोलापूर, अंबाजोगाई, अकोला, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर आणि नवीन BSc नर्सिंग महाविद्यालय बारामती, सांगली आणि कोल्हापूर आणि शासकीय महाविद्यालय यंत्रसामुग्री जालना, भंडारा, गडचिरोली, हिंगोली, नाशिक, मुंबई, रत्नागिरी, परभणी, सातारा, वर्धा, पालघर आणि अहिल्यानगर या ठिकाणी या प्रकल्पाच्या अंतर्गत देण्यात येणार आहे. कर्मचारी भरतीच्या संदर्भात मी मागे देखील सांगितलं 1,20,000 भरती आपण पूर्ण केली आहे. एकाही भरतीमध्ये कुठलीही तक्रार आलेली नाही, कुठलाही घोटाळा झालेला नाही. आता पुढच्या टप्प्यामध्ये डिजिलॉकर तयार करून तात्काळ ही भरती प्रक्रिया जी आहे ती झाल्यानंतर लोकांना त्याचे जे काही कागद आहेत ते देण्याच्या संदर्भातलं काम हे आपण निश्चितपणे करणार आहोत. आणि मला हे देखील सांगितलं पाहिजे केंद्र सरकारच्या माध्यमातूनही मोठ्या प्रमाणात आपल्याला भरीव अशा प्रकारची मदत मिळते आहे. आपल्याला आता जवळपास वित्त आयोगाच्या माध्यमातून त्या ठिकाणी अर्बन बॉडीज करता 3,000 कोटी रुपये मिळत आहेत. या मला केंद्र सरकारचे आभार मानायचे आहेत की केंद्र सरकारने सांगितल्यापेक्षा जास्त पैसे आपल्याला आता कृषीच्या क्षेत्रामध्ये देखील दिलेले आहेत आणि जवळपास आपल्याला त्यांनी वर्षभराकरता जे नेमून दिलेले पैसे होते त्यापेक्षा 125 कोटी रुपये त्यांनी आपल्याला जास्त दिलेले आहेत आणि म्हणून त्यांचे देखील मी आभार मानतो. खरं म्हणजे खूप विषय मी कव्हर करण्याचा प्रयत्न केला, परंतु काही विषय राहिले असतील. रतनशी प्रेमशी ट्रस्ट या संदर्भात यापूर्वी आश्वासन दिलं आहे, त्याची कारवाई चाललेली आहे. काही कारवाईत कमतरता असेल तर तुमच्याकडनं माहिती घेऊन ती कारवाई पुढे नेऊ. आणि म्हणून मी एवढंच सांगतो की राज्य सरकार आलेल्या आव्हानांचा सामना करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये सगळी आव्हानात्मक परिस्थिती असतानाही शेतकरी असेल, मजूर असेल, सामान्य व्यक्ती असतील, महिला भगिनी असतील, लाडक्या बहिणी असतील, सर्वांना मदत करण्याचा प्रयत्न आमचा चाललेला आहे. या सगळ्या परिस्थितीमध्येही कर्जमाफी करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. त्या संदर्भातली कारवाई अत्यंत वेगाने पुढे चाललेली आहे आणि एकूणच राज्यातल्या सामान्य माणसाच्या जीवनामध्ये या ठिकाणी परिवर्तन व्हावं असा आमचा प्रयत्न आहे. त्यामध्ये विरोधी पक्षानेही यापूर्वी आम्हाला काही प्रकरणात मदत केली आहे. पुढेही आपली मदत अशीच आम्हाला मिळत राहावी अशी अपेक्षा व्यक्त करतो. प्रश्न विचारणं हा आपला अधिकार आहे, उत्तर देणं हे आमचं कर्तव्य आहे आणि म्हणून एवढंच म्हणतो, वो शोर मचाते रह गए और हम काम करते रहे. अरे तुम्ही सगळ्यात जास्त वेळ तर खरातवरच बोलले, मग काय. मी तुमचं भाषण स्वतःच ऐकलं, मी बसलो होतो, मी ऑफिसमध्ये बसलो होतो. पण जयंतरावांच्या भाषणातलं जर काही राहिलं असेल तर तेही त्यांना प्रत्यक्ष भेटून सांगण्यात येईल. ही नवीन पद्धत आहे, थेट सर्व्हिस. आणि म्हणून वो शोर मचाते रह गए, हम काम करते रहे और इतिहास गवाह है, हम आगे बढ़ते रहे. धन्यवाद.